नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण स्केलेटल मसलचा जो टॉपिक आपण डिस्कस करत होतो, ह्यूमन स्केलेटल अस्थि संस्था, याचा आता सेकंड पार्ट पाहणार आहोत. ठीक आहे. मागच्या पार्ट मध्ये आपण बेसिक काही गोष्टी अभ्यासल्या होत्या, क्वेश्चन्स पाहिले होते. आता या पार्ट मध्ये आपण राहिलेला जो पुढचा घटक आहे तो आपण अभ्यास करणार आहोत. कार्डियाक मसल सर्वांना समजल्या. आपण डिटेल मध्ये बघितलं होतं की कार्डियाक मसल कशा असतात, इनव्हॉलंटरी असतात, बरोबर. ठीक आहे. याच्यामध्ये एकच केंद्रक असतो आणि सर्वात महत्त्वाचं ते कशा असणार आहेत, ब्रांच असतात. ठीक आहे. यांच्यामध्ये ब्रांचेस असतात. ओके, हे समजलं तुम्हाला. क्वेश्चन्स बघितले होते आपण, मसल्सचा अभ्यास केला होता. आता ह्या दुसऱ्या पार्ट मध्ये आपण स्केलेटल मसल तो घटक बघणार आहोत. स्केलेटल मसलचा पण आपण काही पार्ट बघितला होता. ठीक आहे. स्केलेटल मसल कशा असतात, हा व्हॉलंटरी असतात. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक असतात. ठीक आहे. नंतर महत्वाचं काय याच्यामध्ये केंद्र किती असतात, बहुकेंद्रकी, मल्टी न्यूक्लिएटेड आपण म्हणतो, इथे लिहिले बघा आपण. ठीक आहे. सिलेंड्रिकल बंडल्स असतात. तुम्हाला सांगितले मसल फायबरचे जे कसे असतात, बंडल्स असतात. म्हणजे सार्कोमर आयोगाने प्रश्न विचारला, हा पीवाय किंवा लक्षात ठेवा. सार्कोमर याच्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे काय असतात, प्रथिने असतात, प्रोटीन्स असतात. आणि ते काय करत असतात, स्लाइडिंग फिलामेंट थेअरी. आठवते मागच्या वेळेसच आपण बोललो त्याच्यामध्ये डिटेलमध्ये. आता तू पुढे अजून आपल्याला ती थेअरी अभ्यासायची आहे. ठीक आहे. आयोगाच्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न हे अशा टाईपने विचारत असतात आणि आलेला पण आहे. ठीक आहे. मग सार्कोमरचं काय असणार आहे, मायोफिब्रिल कसं तयार होतं, मायोफिब्रिल पासून मसल फायबर कशा, आणि मसल फायबर पासून फॅसिकल्स, आणि फॅसिकलचं बंडल म्हणजे काय असणार आहे, आपली ही कंप्लीट मसल. इथपर्यंत आपण बघितलं होतं. ठीक आहे. स्ट्रायटेड म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगितलं होतं. आणि हे जनरली मसल कुठं सापडतं, आपले हात पाय, जिथं आपली व्हॉलंटरी मुवमेंट होते, अवयवाची व्हॉलंटरी मुवमेंट. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की स्केलेटल मसल्स असतात. ठीक आहे. चलो, नेक्स्ट जो असणार आहे त्या म्हणजे आता स्मूथ मसल. स्मूथ मसल बघा, ह्या मसल कुठं असणार आहेत, ह्या स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं आधी इनव्हॉलंटरी असतात. म्हणजे कसं असणार आहेत, अनैच्छिक असतात. अनैच्छिक म्हणजे ह्या मसल तुमच्या इच्छेनुसार काम करत नाहीत. ह्या मसल कशा काम करतात, डायरेक्टली काम चालू असतं त्यांचं, तुमच्या इच्छेचा त्याचा काही संबंध नाही. या मसल्स आहेत ना, त्यांचं काम कंटिन्युअसली काम करत असतात. मग ह्या मसल्स कुठं आढळतात, मग लक्षात घ्या, अन्ननलिका असेल, रक्तवाहिनी असेल, तुमचं युरिनरी ट्रॅक असेल, तर या ठिकाणी काय असणार आहे, जी मुवमेंट घडून आणायची आहे त्या ठिकाणी काय असणार आहेत, ह्या स्मूथ मसल्स असतात. मग ह्याचं स्ट्रक्चर किंवा ह्याचं गोष्टी जिथं आयोग प्रश्न विचारू शकतो त्या सगळे फॅक्ट्स आहेत ते माहीत करून घेऊयात. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, तर यांच्यामध्ये केंद्र किती असतात, तर एक केंद्रकी. म्हणजे ह्या कोणासारखे असतात, केंद्रकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघितलं तर या कार्डियाक मसल सारख्या असतात. कशा, कार्डियाक मसल. कारण कार्डियाक मसल्स मध्ये पण आपण बघितलं होतं केंद्र किती असतात, युनि न्यूक्लिएटेड, एकच केंद्रक असतो. राईट. सो स्मूथ मसल सुद्धा युनि न्यूक्लिएटेड आहे. तुम्हाला दिसते बघा, ही कंप्लीट एक जर तुम्ही बघितली मसल जर एक पेशी बघितली, ती पेशी कशी असणार आहे, या टाईप मध्ये. तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो, हे बघा, या टाईप मध्ये जर बघितलं तुम्हाला अशा टाईपचे असतात. यांचं स्ट्रक्चरली गोष्ट जर बघितली तर यांचं जे टोक असतात हे कसं असतं, निमुळतं असतं. म्हणजे यांच्या एंडला ते कसं असतात, निमुळत्या साईजचे असतात. ठीक आहे. आणि यांचा जो मधला भाग आहे, जिथं पेशीचा केंद्रक आहे, तो भाग कसा असतो, फुगीर झालेला असतो. इथं दिसते तुम्हाला असं फुगीर, कारण इथं न्यूक्लियस त्यांचा सेट असतो. प्रत्येक पेशीला सेपरेट न्यूक्लियस असतो, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, युनि न्यूक्लिएटेड. समजलं. अनस्ट्रायटेड आहेत. बघा, मागच्या ज्या दोन पाहिल्या होत्या आपण, कार्डियाक मसल असेल आणि स्केलेटल मसल असेल, या दोन्ही मसल कशा होत्या, स्ट्रायटेड होत्या. म्हणजे या स्ट्रिप सारख्या एकामेकावर ठेवलेल्या होत्या. परंतु ही कशी आहे, ही अनस्ट्रायटेड आहे. तुम्हाला दिसते का इथं बघा, इथं तुम्हाला कम्पॅरेटिव्ह तुम्हाला दाखवतोय. स्केलेटल मसल कशा आहेत, बंडल सारखे आहेत. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं मी, ऊसाची मुळी कशी बांधून ठेवलेली असते त्या पद्धतीने बंडल्स असतात, त्याचे बंडल्स ऑफ मसल फायबरचं. आणि असं कम्प्लीट होऊन फॅसिकल टू मसल तयार होते. ठीक आहे. स्मूथ मसल तशा नाहीत. स्मूथ मसल या टाईप मध्ये बघा, निमुळते टोक्याकडे आहेत आणि त्यांचं जे कॉम्पॅक्टनेस आहे तुम्हाला दिसतं, ह्या काय स्ट्रायटेड असत नाहीत, म्हणून ह्याला आपण अनस्ट्रायटेड असं म्हणतो. ठीक आहे. ब्रांच आहे त्यांची नाही, एकमेकाला जोडलेल्या आहेत त्या, पण कशा, ब्रांचनं नाही, डायरेक्ट जोडलेल्या आहेत, त्या कनेक्टेड आहेत. जसं की कार्डियाक मसल ह्या ब्रांच आहे, ही जी आहे ना ही ब्रांच आहे. कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. ही यांचं जे ब्रांच आहे ना ती तुम्हाला सेपरेट दिसली पाहिजे. बघा, ही ब्रांच आहे बघा, ही जी आहे ना ह्या ब्रांचनं जोडलेल्या आहेत, ह्या ब्रांचेस आहेत कुठल्या, कार्डियाक मसलला. परंतु स्मूथ मसलला ब्रांचेस नाहीत, हे लक्षात घ्या. कन्फ्युजन होतंय तुमचं, आयोग तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठीच प्रश्न सेट करू शकतो. म्हणजे स्मूथ मसलचे काही कॅरेक्टरिस्टिक्स कार्डियाक मसल मध्ये ऍड करणार, कार्डियाक मसलचे काही कॅरेक्टरिस्टिक तुमच्या स्केलेटल मसल मध्ये ऍड करणार आणि तुमचं कन्फ्युजन करणार. हे ट्रॅप तुम्हाला समजले तर तुम्हाला स्केलेटल मसल, कार्डियाक मसल आणि स्मूथ मसलवर कसलाही प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. ओके, समजला. चलो पुढे जाऊया दादा. आता
एक स्केलेटल मसल जे आपला मेन टॉपिक आपला कुठला आहे अस्थि संस्थेचा. ठीक आहे, आपण ह्युमन स्केलेटल सिस्टीम स्टडी करत आहोत. म्हणजे आपल्याला आता जास्त इम्पॉर्टंट कुठल्या गोष्टी बघायच्या, सगळं स्केलेटल मसलचं आणि स्केलेटल सिस्टीमचं सगळ्या गोष्टी बघायच्या. चला इन डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. आता स्टार्ट करूयात स्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसल होऊन. म्हणजे एक पर्टिक्युलर स्केलेटल मसल जे आपल्याला वाटते किंवा मसल म्हणजे एक धागा असेल, असं नाही. तर ह्याच्यामध्ये किती गोष्टी अशा कॉम्पॅक्ट बसवलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी आता एक एक असं फोडून फोडून आपण बघणार आहोत. सगळा जो एकदम महत्वाचा घटक आहे स्नायूचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक, तो म्हणजे सार्कोमर. आणि ह्याच्यावरच आयोगाने प्रश्न विचारला होता. PYQ एक आपला पाहिला आपण सार्कोमरच्या स्ट्रक्चरल बद्दल, सार्कोमरच्या फंक्शन बद्दल आपल्याला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, हे समजते तुम्हाला. मग इथं प्रश्न तयार होतात म्हणून तुमचा अभ्यास एवढा डेप्थ लेवलला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला चॅनलला तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब पण करायचंय, आपल्या मित्रांना शेअर पण करायचंय. आणि ह्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे जनरल सायन्स बाय कमलेश सर या नावानं, त्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आणि ते तुम्हाला PDF उपलब्ध करून दिली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या चॅनलवर आपण काही म्हणजे PYQ चे न्यूमेरिकल्स आलेले आहेत. म्हणजे आयोगाने आतापर्यंत जे काही गणितीय उदाहरणं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये घेतलेले आहेत, त्या सर्व गणितीय उदाहरणं सोडून दिलेली आहेत. तुम्हाला त्याचं सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. प्रॅक्टिससाठी पण एक PDF दिलेली आहे आणि त्याच्या सोल्युशनची एक PDF दिली आहे. तर तेही तुम्ही कृपया पाहून घेऊ शकता. ओके, चलो आता स्टार्ट करूया आपल्या सार्कोमरला. म्हणजे तुम्हाला आता इथे एक स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला की एक मसल कशी तयार होते. तर सुरुवातीला काय असते, सार्कोमर एक आहे. ओके, सार्कोमर पहिलं, त्याच्यापासून मायोफिब्रिल तयार होतं. मायोफिब्रिल पासून एक मसल फायबर तयार होते. अनेक मसल फायबर ज्यावेळेस एकत्र येतात त्यांचं बंडल तयार होतं, त्याला आपण म्हणतो फॅसिकल. नाव लक्षात घ्या. आणि कम्प्लीट ह्या फॅसिकलचं एक बंडल तयार केलं की त्याला आपण म्हणतो कम्प्लीट मसल. जी आपल्या असं दिसते तुम्हाला बायसेप ट्रायसेप मध्ये आपण जे मसल पाहतो ते म्हणजे काय असणार आहे, बंडल ऑफ फॅसिकल्स असणार आहे. कळलं. आता हे तुम्हाला काय दिलंय, कारण आयोग तुम्हाला क्रम विचारू शकतो, इथं क्रम विचारू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे गोष्ट समजले पाहिजे. आयोग इथं तुम्हाला कन्फ्युज करू शकतो, कोणतं मोठे कोणतं छोटे आणि कोणत्या पद्धतीने मसल तयार होते ह्याच्याबद्दल क्रम जर विचारला तर तुमचं कन्फ्युजन होता कामा नये, म्हणून हे आपण दिलेलं आहे. मग आता बघूयात सार्कोमर मध्ये काय काय. याच्यामध्ये काय असणार आहेत, मेन तुम्हाला सांगितलं ऍक्टिन आणि मायोसिन. ऍक्टिन आणि मायोसिन हे महत्वाचे प्रोटीनचे लक्ष ठेवायचे. ऍक्टिन आणि मायोसिन हे एवढं तुम्हाला महत्वाचं आहे, कारण याच्यापासून काय होतं, यांची हालचाल जी एका मसल फायबरची जी हालचाल आहे ती ऍक्टिन आणि मायोसिन यांच्या प्रोटीनच्या हालचालीमुळे होते. यांचं बाइंडिंग आणि डिबाइंडिंग किंवा आपण त्याला म्हणतो की सेपरेशन होणं आणि एकत्र येणं, यांच्यापासूनच आपले मसल काय होते, कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होत असते. मी तुम्हाला त्याची थेअरी कंप्लीट सांगणारच आहे. आपण त्याच्याबद्दल एक सेपरेट स्लाइड घेतलेलीच आहे. आता फक्त लक्ष ठेवायचं की सार्कोमर इज मेड ऑफ व्हॉट, ऍक्टिन अँड मायोसिन. ठीक आहे, दीज आर द टू प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फॉर्मेशन ऑफ फिलामेंट. विच टाइप ऑफ फिलामेंट, दिस सार्कोमर, राईट. चलो आता पुढे जाऊयात आपण की मायोफिब्रिल मीन्स व्हॉट. मायोफिब्रिल ज्यावेळेस हे सार्कोमर आहेत ना, हे सार्कोमर एकत्र येतात, त्यांचा एक धागा तयार होतो. तर तो धागा कसा तयार होतो, तयार झालेल्या धाग्यांचा एक बंडल म्हणजे काय असणार आहे, मायोफिब्रिल. ऍक्च्युली कम्प्लीट फायबर तयार झालाय का, अजून नाही. फायबर तयार होण्याची एक प्रिव्हियस स्टेज म्हणजे आपण मायोफिब्रिल असं म्हणतो. म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिन सार्कोमर तयार होतं आणि सार्कोमरचे जे प्रथिनांचं एक बंडल तयार होतं. म्हणजे अशी अनेक सार्कोमर एकत्र येऊन काय होणार आहे, ते सगळे धागे जेव्हा एकत्र असे बांधले जातात तेव्हा त्याला आपण म्हणतो मायोफिब्रिल. ओके, मग हजारो सार्कोमर जेव्हा जोडले जातात तो जो धागाप्रमाणे स्ट्रक्चर बनतो त्याला आपण म्हणतो मायोफिब्रिल. आणि यालाच आपण स्नायू तंतू असं म्हणतो. बघा, मायोफिब्रिल ह्यालाच आपण काय म्हणतो, स्नायूंचा तंतू, धागा, सगळ्यात मायन्यूट असलेला धागा. बघा जे तुम्हाला दिसते हा, हे जे मायोफिब्रिल आहे हा तो धागा आहे. आणि या धागेच आता आपल्याला पुढे बघायचंय. हे धागे ज्यावेळेस एकत्र येतात, बघा इथं तुम्हाला अजून ते इलॅबोरेट केलंय स्ट्रक्चर. बघा या ठिकाणी समजून घ्या, मी परत परत करतोय म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. कसलाही प्रश्न विचारला तुमचा चुकला नाही पाहिजे, म्हणून हे मी परत सांगतोय. ओके, समजून घ्या. मग चला, हे तुम्हाला दिसतंय इथं, हे जे आहे ना ह्याला म्हणतो आपण सार्कोमर. दिसायला सार्कोमर. सार्कोमर मध्ये ऍक्टिन आणि मायोसिन दोन प्रकारचे प्रथिन असतात. दिसतंय तुम्हाला, हा जो ब्ल्यू कलरचा दिसतोय त्याला म्हणतो आपण मायोसिन आणि हा रेड कलरचा दिसतोय त्याला आपण म्हणतो ऍक्टिन. ठीक आहे, यांच्यामध्येच पुन्हा काय होणार आहे, हालचाल होणार आहे. ह्यांच्या बाइंडिंग आणि डिबाइंडिंग ही जी प्रोसेस आहे ती नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, पाहू आपण ते नंतर. आता लक्षात घ्या, ह्या सार्कोमरचं बंडल होऊन काय तयार झाले, तुम्ही पाहिलं मायोफिब्रिल. आणि ह्या मायोफिब्रिल पासून मसल फायबर तयार होते. ठीक आहे, आता ही पुढच्या जी गोष्ट आहे हे पुढे आपण पाहणार होतो. मसल फायबरचं परत एकत्र करणं म्हणजे फॅसिकल होणं, यांचं बंडल तयार होणं म्हणजे फॅसिकल. आणि एक महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे,
एक महत्वाची गोष्ट ही म्हणजे न्यूक्लियस. मसल फायबर ज्याला आपण म्हणतो स्नायू तंतू, मायोफिब्रिल ह्याच्यापासून जे तयार होतोय, काय तयार होतंय म्हणजे मसल फायबर. मसल फायबर ही याच्यामध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस असणार आहे. म्हणजे ह्या कम्प्लीट स्ट्रक्चरला कंट्रोल करणारा घटक कुठं सापडतो, असा जर प्रश्न आला तर हा फॅक्ट तुमचा चुकला नाही पाहिजे. तर तो तुम्हाला समजला पाहिजे की मसल फायबर किंवा मायोफिब्रिल हा जो घटक आहे याच्यामध्ये काय असणार आहे, तो न्यूक्लियस हा स्ट्रक्चर असणार आहे. याच्यामध्ये ह्यांचा मायटोकॉन्ड्रिया पण असतो, न्यूक्लियस पण असतो आणि नर्व एंडिंग्स पण असतात. म्हणजे ह्या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि रिलॅक्स करायचा जी ऑर्डर येते ती ऑर्डर कुठून येत असते, ब्रेन कडून आलेली ऑर्डर. म्हणजे आपण म्हणतो की ब्रेन कडून जे काही इन्फॉर्मेशन भेटते की बाबा आता मसल कॉन्ट्रॅक्ट करायचे. बघा मेंदू नियंत्रित करतो ना, आपल्या हाताची मुवमेंट असेल, आपल्या डोळ्यांची मुवमेंट असेल, किंवा आपण म्हणतो की जे काही आपलं स्केलेटल सिस्टीम आहे त्याची मुवमेंट आपल्याला मेंदूच्या मार्फत कंट्रोल होते, बरोबर. मेंदूपासून आलेला जो सिग्नल आहे त्याला आपण म्हणतो मोटर एंडिंग्स. तर ते कुठं असणार आहे, त्या असतात ह्या नर्व एंडिंग या ठिकाणी, मसल फायबरच्या ठिकाणी. म्हणजे ह्याच ठिकाणी न्यूक्लियस पण असणार आहे, केंद्रक पण असणार आहे. म्हणजे त्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन करायचं काम हा केंद्रक करत असतो. जे मेंदूकडून आलेला सिग्नल कॅच करणं आणि नंतर त्या मसलला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी भाग पाडणं, ह्या सर्व गोष्टी कुठं घडतात, मसल फायबर. म्हणजे हा एकदम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस मसल, राईट. चलो आता पुढे जाऊयात. मग फॅसिकल कशाला म्हणतात, बघा मसल फायबरचं मी तुम्हाला आता सांगितलं, याला स्नायू पेशी म्हणतात. यामध्ये मायोफिब्रिल्स आणि मायटोकॉन्ड्रिया असतात, न्यूक्लियस असतो आणि ह्यांच्यामध्येच सायटोप्लाझम पण असतो. म्हणजे पेशीचं एक मुख्य जे काही सेल ऑर्गॅनेलिज असतात ते सगळं आपल्याला इथं मसल फायबर मध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे. मग फॅसिकल म्हणजे काय, तर फॅसिकल म्हणजे हा मसल फायबरचा एक गठ्ठा जो कशाने बांधला जातो. हा तुमचा अजून परत पीवायक्यू नाही, आता हा आपलं प्रेडिक्शन असेल, एक क्वेश्चन तयार होतोय तो. तर हा जो मसल फायबर्स आहेत तो बांधल्या कशाने जातात, एंडोमायोसियम या कनेक्टिव्ह टिश्यूने जोडलेला असतो. म्हणजे हे तुम्हाला दिसतं नाही तर हा जो फॅसिकल तयार झाला बघा, आता हे मसल फायबर्स आहे, हे सगळे एकामेकाला काय होतात, बांधले जातात. बघा ही जी पट्टी मला दिसाली काढलेली, आता हे थोडंसं आपण व्यवस्थित क्लिअर करू, बाकी सगळं रफ करू. तर ही पट्टी जी दिसते तुम्हाला, तर ऑल मसल फायबर्स आर बाइंडेड विथ व्हॉट, एंडोमायोसियम किंवा एंडोमायसियम या घटकाने. या जसं आपण म्हणतो ना की ऊसाचं जे आपण ते वाड असतं त्याला बांधायसाठी वापरतो, टायडी मटेरियल काय असतं ते, बरोबर का नाही. मग तसं आपल्या इथं समजलं पाहिजे की मसल फायबर्सला टाईट करण्यासाठी, बांधण्यासाठी कोणते घटक आहे इथं आहे एंडोमायसियम. हा तुमचा पीवायक्यू किंवा हा तुमचा क्वेश्चन पण एमसीक्यू बनू शकतो. चलो पुढे जाऊया आता. मग आता ऍक्च्युअल मसल कशाला म्हणायचं, तर ऑल दीज फॅसिकल्स, हे जे सगळे फॅसिकल्स आहेत जेव्हा ते एकत्र येतात त्यांचं एक बंडल तयार होतं, तो म्हणजे फॅसिकलचा एकत्रित येऊन मसल तयार होते. क्लिअर झालं हे सगळं, ठीक आहे. या सर्वांना पेरिमायसियम, इपिमायसियम फॅसिका नावाच्या कनेक्टिव्ह टिश्यूने बांधलेले असते. म्हणजे आता इथं काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, तर हा जो फॅसिकल्स आहेत, हे जे एक फॅसिकल, हा दुसरा फॅसिकल, हा तिसरा फॅसिकल, हे सगळे फॅसिकल एकत्र बांधलेले असतात. आणि इथं बांधण्यासाठी पेरिमायसियम आणि कोणतं सांगितलं, इपिमायसियम, वरचं जे असतं ते इपिमायसियम, खालच्या बाजूला जे असतं ते पेरिमायसियम, या घटकाने या कनेक्टिव्ह टिश्यूने ते काय झालं असं बाइंड केलं असं. आणि अशा प्रकारे तुमची कम्प्लीट मसल तयार होते. ही मसल तुमच्या बोनला, टेंडॉन, इथं हा तुमचा हा पीवायक्यू आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे, नसलं तर तुम्ही पाहून घ्या. पीवायक्यू, टेंडॉन, मसल्स आणि बोन यांना कनेक्ट करणारा जो टिश्यू असतो त्याला आपण टेंडॉन असं म्हणतो. आपला जो कनेक्टिव्ह टिश्यूचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला सॉलिड किंवा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हा जो सब टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण टेंडॉन, लिगामेंट्स याच्याबद्दल डिस्कस केलेला आहे, ठीक आहे. कार्टिलेज कशाला म्हणायचं, लिगामेंट कशाला म्हणायचं, टेंडॉन कशाला म्हणायचं, ठीक आहे. तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, चलो आता पुढे जाऊयात. आपली सर्वात इम्पॉर्टंट, ज्याच्यावर आयोगानं खूप वेळेस प्रश्न विचारलाय, आयोगाच्या आवडीची आणि आपल्याला सुद्धा ती समजणं खूप महत्वाचं आहे. कारण आपली बॉडी नेमकी कशी हालचाल करते, आपण स्वतः कसं हालचाल करतो, याचे जो काही ऍक्च्युअल सायन्स आहे याच्या मागचं, हे समजणं खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण स्लाइडिंग फिलामेंट थेरी. आणि आपला प्रश्न आला होता की हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे. हक्सेल आणि निडरजर्क, हक्सेल आणि निडरजर्क यांनी हा सिद्धांत मांडलाय. हा आपला पीवायक्यू होता. बघा आपल्या कंटेंटचा पण पार्ट आहे आणि पीवायक्यू आपल्या इथून सुटून पण येऊ शकतात, इथून आपल्याला क्रॅक करता येऊ शकतं, ठीक आहे. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय म्हटलं जातं असं, कारण हक्सेल आणि निडरजर्क यांनी काय केलं होतं
ही थिअरी म्हणजे एक मसल नेमकं कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट करते त्याचं जे सायन्स आहे, मग ते ऍक्टिन आणि मायोसिनचे जे प्रथिन ते नेमकं कसे काम करतात, तिथं कॅल्शियमचा काय रोल आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की कॅल्शियम खूप इम्पॉर्टंट काम इथं करतंय. तर तो आता रोल आपण कॅल्शियमचा बघणार आहोत, कारण आपले जे बोन्स बनलेले असतात ते कॅल्शियमनं बनलेले असतात, बरोबर का नाही. ते तर आहेच, परंतु ह्या मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मध्ये कॅल्शियमचा नेमका काय रोल आहे तो आता इथं आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर मग लक्षात घ्या, या ऍक्टिन फिलामेंट आणि मायोसिन फिलामेंट यांच्यामध्ये आकुंचन कशा पद्धतीने होतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याचं एक रॉ डायग्राम फक्त बघून घेऊया तिथं, नंतर तुम्हाला त्याचं मी एक्सप्लेनेशन देतो. चला पहिल्यांदा बघून घ्या काय होतं. ज्यावेळेस मेंदूकडून आपल्याला एक सिग्नल मिळतो, ब्रेनकडून आपल्याला एक सिग्नल मिळतो की बाबा आपल्याला ही हात असा वर करायचा. मी तुम्हाला हाय करताना दिसतोय. तर हे करण्यासाठी माझ्या मेंदून आधी सिग्नल दिला पाहिजे. कुठल्या हाताच्या मसल ऑर्डर दिली पाहिजे की बाबा आपला हात असा वर करायचा. ठीक आहे. मोटर सिग्नल कम्स फ्रॉम ब्रेन. बघा आपले जे 5 इंद्रिय आहे की ज्याच्यातून आपल्याला सगळ्या गोष्टीचं म्हणजे नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन आपण घेत असो, ठीक आहे, त्याला आपण सेन्सरी नर्व्ह म्हणतो, सेन्सरी इन्फॉर्मेशन किंवा सेन्सरी नर्व्स असं म्हणतो. ठीक आहे. परंतु ब्रेन कडून जे सिग्नलिंग येतं त्याला आपण काय म्हणतो, मोटार सिग्नल. तर मग पहिल्यांदा ब्रेन कडून सिग्नल आपल्या ऑर्गन कडे आलेला आहे, मसल कडे आलेला आहे, त्याला आपण मोटार सिग्नल म्हणतो. मग फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट मोटार सिग्नल कम्स. मग ते काय करतो, तर तो काय करतो, तर या ठिकाणी काय करतो, एक ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट करतो मसलच्या एरियामध्ये, त्याला आपण म्हणतो सार्कोलेमा. कुठं, सार्कोलेमा या ठिकाणी काय करतो, एक पोटेन्शियल क्रिएट करतो. पोटेन्शियल म्हणजे काय, आयनचं एक्सचेंज घडून आणतो. आणि आयनचं एक्सचेंज तयार झालं, पोटेन्शियल क्रिएट झालं, त्या ठिकाणी कॅल्शियमचा रोल तयार होतो. हा जो कॅल्शियम त्या ठिकाणी काय केला तर त्या एरियामध्ये कॅल्शियमची मात्रा वाढवली जाते. ते कॅल्शियम प्लस हे कसलं आहे, कॅटायन्स ह्याला म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो आपण, कॅटायन्स. कॅल्शियमचं कॅटायन तिथं काय केलं जातं, वाढवलं जातं. तुम्हाला माहिती आहे आयोगाने ह्याच्यावर पण प्रश्न विचारलाय, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रा सेल्युलर, पेशीच्या आतमध्ये आणि पेशीच्या बाहेर सोडियम आणि पोटॅशियम यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं याच्यावर प्रश्न विचारलाय का नाही. तशाच रिलेटेड मग मसल्समध्ये ज्यावेळेस स्लाइडिंग पोटेन्शियल तयार होतं किंवा आपण त्याला म्हणू की स्लाइडिंग फिलामेंट थिअरी ज्यावेळेस ऍक्टिव्हेट होते किंवा आपण एखादं म्हणतो मसल कॉन्ट्रॅक्शन होतं असतं, त्यावेळेस काय होतं, कॅल्शियम त्या ठिकाणी काय केला तो अक्युमुलेट केला जातो, कॅल्शियम मात्रा वाढवली जाते. हे महत्वाचं आहे. तुम्हाला इथं सोडियम दिला जाऊ शकतो, पोटॅशियम दिला जाऊ शकतो किंवा अजून एन नंबर ऑफ थिंग्स आहेत की कुठलाही तुम्हाला सांगितलं जाऊ शकतो, अल्युमिनियम दिला जाऊ शकतो. तुमचं महत्वाचं काय आहे, त्या ठिकाणी कॅल्शियम दिला जाऊ शकतो किंवा तुम्हाला मॅग्नेशियम पण दिला जाऊ शकतो. मॅग्नेशियम नाही, सोडियम नाही, पोटॅशियम नाही, तर कॅल्शियम महत्वाचा पार्ट तिथं रोल त्यांचा महत्वाचा आहे. मग हा काय करतो, या ठिकाणी हा कॅल्शियम ऍक्टिन आणि मायोसिन या स्नायूला जोडण्यासाठी मदत करतो. बघा ऍक्टिन आणि मायोसिन, आता आपण परत स्ट्रक्चरली गोष्टी बघणार आहोत. ऍक्टिन आणि मायोसिन हे एकामेकाचे असे क्लोज असतात, क्लोज प्रॉक्झिमिटी मध्ये असतात, परंतु यांना जोडण्यासाठी कॅल्शियम महत्वाचा असतो. बघा ऍक्टिन आणि मायोसिन ह्या प्रथिनांना जोडायचं, आणि ती कसं जोडलं जातं या पद्धतीनं. मी तुम्हाला ती थिअरी परत एक्सप्लेन करणारच आहे, मी कशा पद्धतीने जोडले जातात आणि कसं काम करतो ते तुम्हाला डायग्रामॅटिकली प्रॉपर एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मोटार सिग्नल ब्रेन कडून आलेला आहे, तिथं सार्कोलेमाच्या त्या ठिकाणी एक ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट झालेलं आहे आणि हे ऍक्शन पोटेन्शियल काय करतं, कॅल्शियमची मात्रा तिथं वाढवतं. मग हा कॅल्शियम काय करतो, ऍक्टिन आणि मायोसिन ह्या प्रथिनांना जोडण्याचं काम करतो. एकदा हे जोडले गेले झालं, मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं. नंतर इथे अजून एक महत्वाचं, या ठिकाणी एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट या ऊर्जेचा वापर केला जातो, कारण हे जे बॉन्डिंग झालेलं आहे हे बॉन्डिंग परत ब्रेक पण केलं जातं. ही खूप फास्ट प्रोसेस असते, म्हणजे प्रत्येक धागा हे सगळं कुठं घडत आहे मित्रांनो, हे सगळं घडतंय आपलं कुठं, सार्कोमर. तुम्हाला सांगितलंय सार्कोमर जो आपला पहिला घटक आहे मसलचा, सांगितलं मग स्ट्रक्चरल आणि फंक्शनल घटक जो आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक जो घटक आहे तो सार्कोमर. तो प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी ऍक्टिन आणि मायोसिनची ही जी सगळी गोष्ट आहे तिथं घडत असते. कळालं. आता पुढे जाऊयात. तर हे नेमकं कसं होतं याला परत डायग्रामॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा मोटर सिग्नल आला, त्यानं काय केलंय, सार्कोलेमा या ठिकाणी ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट केलं. ओके. आता तिथं कॅल्शियम पण जास्त झालं, समजलं. ऍक्टिन आणि मायोसिन आता इथं काय होणार आहे, हे जे दोन फिलामेंट्स आहेत ते काय होणार आहेत, समजा आपण असं म्हणू हे एक आहे आणि ह्या ठिकाणी दुसरं एक आहे, तर हे दोन फिलामेंट काय झाले एकमेकाला आता जोडले झालेत. आता मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं, पण लगेच काही वेळानंतर मसल रिलॅक्स पण होणं गरजेचं आहे, कारण मसलचं कॉन्ट्रॅक्शन कंटिन्युअस असंच राहिलं तर तुम्हाला माहिती आहे की ते जखडलं जातं किंवा आपण असं म्हणू की त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड क्रिएशन जास्त होतं. मसलचं रिलॅक्सेशन पण होणं लगेच गरजेचं असतं. ती प्रोसेस काय आहे ते आपण नंतर पुढच्या स्टेप्स मध्ये पाहूयात. आता काय पाहिलं आपण, मसलचं कॉन्ट्रॅक्शन, कारण मी तुम्हाला हात वर करतोय तर मसल इथं ओढल्या जाणार आहेत. मोटार सिग्नल आला, काय केलं,
ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट झालं, ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट झालं, मग कॅल्शियमची मात्रा वाढली, कॅल्शियमची मात्रा वाढल्यानंतर ऍक्टिन आणि मायोसिन ह्या प्रथिनांना ऑर्डर मिळाली की बाबा आकुंचन व्हायचं आहे, मग त्यांचं स्लायडिंग होतं आणि आकुंचन घडून येतं. हे स्लायडिंग कसं होतं ह्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण आता पाहूयात. बघा कसं होतं बघा. फर्स्ट स्टेप बघा, हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा जो थिक फिलामेंट आहे, ठीक आहे, आणि हा आहे थिन फिलामेंट आहे. हे दोन फिलामेंट म्हणजेच ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंट्स आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग अशी आपण बघितलं होतं ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंटचा हा जो असणार आहे, तर हा खालचा जो असणार आहे तो आहे हा मायोसिन आणि वरचा जो असणार आहे तो आपला ऍक्टिन. आणि या ठिकाणी आपल्याला हे जे तुम्हाला डॉट्स दिसत आहेत, हे जे दोन प्रकारचे दोन डॉट्स दिसले, हे आपल्याला कॅल्शियम इथं असतं. इथं हे कॅल्शियम बाइंडिंग साइट्स आहेत, कॅल्शियम बाइंडिंग साइट. आणि ह्याच घडून आणतात काय, तर मायोसिन हेडला कॅल्शियमच्या मध्येनं ऍक्टिन सोबत बाइंडिंग करून घडून आणतात, जोड त्यांचं घडून आणतात. आणि ती जोड झाली थोडं पुढे ढकलून ते लगेच कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात. असं प्रत्येक हे सर्व कुठं घडतंय, मसल फायबरच्या जे सार्कोमरचा एरिया आहे त्या ठिकाणी घडते. आणि ती कंटिन्युअस प्रोसेस घडत असल्यामुळे एक मसल फायबर दुसऱ्याला कंटिन्यू अशा पद्धतीने खूप इन्स्टंट घडत अशी प्रोसेस. आणि असं सगळं करून सगळे मसल फायबर एकत्र काय केलं जातात, आकुंचन केले जातात आणि मग आपला हात असा वर येतो. समजलं. दुसरी प्रोसेस बघा, मग या ठिकाणी काय होतं, एटीपी तुम्हाला जाणवतं की या ठिकाणी एटीपीची गरज आहे परत, कारण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हे जो मायोसिन हेड आहे, मायोसिन ह्या प्रोटीनचं जे हेड आहे ते ऍक्टिनला जोडलं गेलेलं आहे. जोडलं जाऊन हा काय करतो, हा पुढच्या बाजूला ढकलतोय, असा त्या प्रथिनाला पुढच्या बाजूला स्लाइड करतोय. आणि दिस स्लाइडिंग हेल्प्स in movement of these two filament. That's why it is called as sliding filament theory. कळालं, क्लिअर झालं, ओके. एकदम थम्स अप द्या लगेच. जर गोष्ट तुम्हाला समजली असेल तर तुम्ही लगेच लाईक करायचे व्हिडिओला आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. ओके बघा, म्हणजे या पॉवर स्ट्रोक ना हात हे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी काय होतंय की एकदा का तो फिलामेंट पुढे असं पुश केला, फिलामेंट असा पुढं पुश केल्यानंतर लगेच ते मायोसिनचं हेड आहे तिथं एटीपीचा वापर करून काय होतं, ते बाजूला सरकलं जाते. परत जैसे ते बाजू बघा, या ठिकाणी तुम्हाला परत दिसत असेल की हा हेड ह्या फिलामेंटला पुढे ढकलतं. हे ॲरो तुम्हाला शो करतायत, काय शो करतायत की हा फिलामेंट पुढे पाठवलाय, पुढे ढकललाय, म्हणजे स्लाइडिंग केलंय. स्लाइडिंग बघा, या मायोसिन फिलामेंटवर हा ऍक्टिन फिलामेंट स्लाइड होते, घसरते, असा पुढे सरकते. समजते बघा, तुम्हाला दिसते असा घसर जातोय. आणि परत मग त्यांचं जे बाइंडिंग झाले, एकामेकाला जे अटॅच झाले ते पुन्हा सेपरेट होतात, कारण त्या ठिकाणीच आपल्याला ऊर्जेचा वापर केला जातो, एटीपी ऊर्जा. आणि परत ही जैसे ते मग तो काय केलं, आता बघा हा जो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय कॅल्शियमचा वापर झाला, कॅल्शियमचा बाइंडिंग करून हा हेड ने ह्याला पुढे ढकललेला आहे, दिसतंय तुम्हाला इथं बरोबर. आता ही बाजू पुढे ढकलल्यानंतर हा ॲरोन तुम्हाला दाखवतो, ही बाजू पुढे सरकलेली आहे, म्हणजे जो ऍक्टिन प्रोटीन आहे तो पुढे सरकलेला आहे. परत दुसरी बाइंडिंग साईड इथे ऍक्टिव्हेट होते आणि परत हा हेड इथं ती कॅच करतो आणि परत या पण गोष्टीला तो पुढे ढकलतो. मग अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतात. त्याच्यामुळेच हक्सेल आणि निडरजर्क यांनी काय सांगितलं, तर हे जे स्लाइडिंग ऑफ ऍक्टिन आणि मायोसिन जे कंटिन्युअसली प्रोसेस घडत असते त्यालाच म्हणतात स्लाइडिंग फिलामेंट थेरी. त्यालाच काय म्हणतो आपण, स्लाइडिंग फिलामेंट थेरी. समजलं, एकदम क्रिस्टल क्लिअर. चला आता पुढे जाऊयात आपण. मग हे सगळं झाल्यानंतर आता आपण पुढे बघतोय, आता ही मसलचं इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता थोडंसं बोनचा टॉपिक कडे येऊयात आपण. ह्युमन स्केलेटल सिस्टीम मध्ये जे काही वेगवेगळे बोन्स असतात, हाडं असतात, त्यांचा आता आपण अभ्यास करूयात. चला, मग ह्युमन स्केलेटल सिस्टीम मध्ये नेमकं काय असतं, कशासाठी असतं, काय गरज आहे मित्रांनो. आपल्या कम्प्लीट शरीराचा जो ढाचा आहे, जो आपल्या शरीराचा जो बांध आहे, तोचा मेन बॅकबोन आपण म्हणतो, त्याचा मेन जो एक घटक आहे तो म्हणजे आपले स्केलेटल सिस्टीम आहे. म्हणजे आपल्या शरीराचे समजा मसल्स आहेत, ऑर्गन्स आहेत, हे सगळे एकत्र व्यवस्थित ठेवणं जे बांधण असते. तुम्ही जर आता ग्रामीण भागातले बरेच मुलं असणार आहेत तर तुम्हाला जाणवत असेल की एक स्ट्रक्चर तयार करताना, समजा तुम्ही बिल्डिंग तयार करताय, त्यासाठी आधी स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आधी कॉलम घेतले जातात. ते एक सिस्टमॅटिक ढाचा तयार केला जातो आणि मग पुन्हा सिमेंटचा वापर करून, विटांचा वापर करून त्याला एक स्पेसिफिक आकार दिला जातो. सेम आपल्या बॉडीचं तसं आहे. आपल्या शरीराचा जो ढाचा आहे तो आपल्या स्केलेटल सिस्टम तयार झालाय आणि नंतर मग आपल्याला याच्यावर स्किन म्हणा, बाकी फ्लुइड्स म्हणा, अदर ऑर्गन्स म्हणा, यांना पण आपली बॉडी कम्प्लीट तयार झाली आहे. समजलं. चला, मानवी शरीराला आधार आणि नाजूक अवयवांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेलाच आपण काय म्हणू, स्केलेटल सिस्टीम किंवा अस्थि संस्था असं म्हणू. ठीक आहे. मग ही सर्व जी हाडे आहेत ही कॅल्शियम कार्बोनेट बनलेले आहेत, कॅल्शियम फॉस्फेट बनले आहेत, त्याच्यामध्ये काही मिनरल्स असतात, खनिजे असतात आणि काही क्षार पण असतात. कंपोजिशन याच्यावर पण प्रश्न आला मित्रांनो, तुम्हाला वाटलं उगाच हा डेटा टाकला नाही, PYQ चा पार्ट आहे.
जनरल काही क्वेश्चन असतात जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला म्हणजे इझिली तुम्हाला हँडल होणारे क्वेश्चन असतात, ते अशा टाईपचे क्वेश्चन असतात. कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स आणि काही क्षार किंवा सॉल्ट्स यानं आपलं काय बनलेलं असतं, बोन्स बनलेले असतात. ओके, चला मग कोणकोणत्या प्रकारचे बोन्स असतात, मग हे प्रकाराबद्दल पण प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ऍक्झियल सिस्टीम आणि अपेंडिक्युलर सिस्टीम, दोन जे प्रकार आहेत आपण सिस्टमॅटिक जाऊयात, एक एक प्रकार बघूयात कशा पद्धतीने आपले जे बोन्स आहेत ना हे डिवाइड केले जातात, आणि ते प्रत्येक बोन्स आपण थोडी थोडी इन्फॉर्मेशन पाहूयात. चलो मग टाइप्स ऑफ बोन्स याच्यामध्ये पहिल्यांदा रचनेनुसार, म्हणजे त्यांची नेमकं रचना कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, एखाद्या बोनचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार आपण काय करू, पहिल्यांदा क्लासिफिकेशन करू. मग कसं असणार आहे, पहिल्यांदा बघा फ्लॅट बोन्स, फ्लॅट म्हणजे चपटे असलेले. कुठं असतात हे चपटे बोन, चपटे बघा फ्लॅट चपटे म्हणजे असं एकदम पत्रासारखं असलेले, किंवा आपण त्याला म्हणू की त्याच्यामध्ये इलॉंगेशन नाहीये, अशा टाईपचे बोन्स कुठं कुठं असतात. तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला दिसेल कवटीचे जे बोन्स आहेत ना बघा, कवटीच्या आतमध्ये मेंदू आपला जो ब्रेन आहे तो काय केलाय, प्रोटेक्ट केलाय. मग त्याला जे कम्प्लीट स्ट्रक्चरल जे काही प्रोटेक्शन दिलंय ते दिलेलं आहे आपल्या स्कलनं, आणि स्कल बोन्स आर नथिंग बट द फ्लॅट बोन्स. म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे बाबा फ्लॅट बोन्स कुठं आहेत, स्ट्रक्चर कसं आहे, चपट स्ट्रक्चर कुठं आहे, कवटी, राईट, म्हणजे आपलं स्कल बोन. देन लॉंग बोन्स, लॉंग बोन्स इलॉंगेटेड, बघा आताच म्हणलं लांबी असलेले बोन, मग तुमच्या हातमध्ये असलेले, मग हा तुमचा ह्युमर असेल, रेडियस अल्ना असेल, ठीक आहे, तुमच्या फिमर मध्ये पायामध्ये असलेला फिमर बोन, टिबिया फिबुला बोन, हे सगळे कसे लॉंग बोन्स आहे. यांची लांबी खूप कशी असते, लॉंग असते, एकदम लॉंग अशा टाइप मध्ये असतात हे बोन सगळे. ठीक आहे, ठीक आहे, अशा टाइपचे तुम्ही बोन पाहिले असेल तुमचे. ठीक आहे, हे जे असतात हे लॉंग बोन्स असतात. शॉर्ट बोन्स कुठे आहेत, शॉर्ट बोन तुमचे मनगट, रिस्ट बोन्स आपण जिथं घड्याळ घालतो त्या ठिकाणी बोनचं कॉम्बिनेशन आहे, रिस्ट बोन्स आहेत. ठीक आहे, तुमच्या अँकल मध्ये, गोट्यामध्ये तिथे कसे बोन्स आहेत, शॉर्ट बोन्स आहेत. ठीक आहे, इरेग्युलर शेप हे पाहिले आपण, तुमचे चेहरा आणि तुमचे मनका म्हणजे जे व्हर्टिबल कॉलम जिथं आपला स्थित आहे त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते आपल्या व्हर्टिबल कॉलमच्या जे मनके आहेत, जिथं ऍक्सिस, ऍटलस टाइपचे, लंबार, सॅक्रल हे जे आहेत ना, मी आपण ते पण बघणार आहोत डिटेलमध्ये. इथं तुम्हाला डायग्रामॅटिकली जर दाखवलं तर हा जो घटक आहे हा तुमचा व्हर्टिबल कॉलमचा जो घटक आहे, याच्यामध्ये काय असणार आहेत, याच्यामध्ये आहेत हे जे दिसतंय तुम्हाला सगळे ते जे आहेत ते व्हर्टिबल कॉलमचे, आणि सगळे बोन्स इरेग्युलर आहेत कारण ते एकदम स्ट्रक्चर त्यांचं एकामेकामध्ये असं पॅक बसण्यासाठी ते पॅकिंग केलेले आहे. ठीक आहे, इरेग्युलर शेप, त्यांचं एक पर्टिक्युलर असं स्ट्रक्चर असत नाही. ठीक आहे, म्हणून त्याला आपण म्हणतोय ह्या रचनेनुसार स्ट्रक्चर अलग अलग आहे, त्याच्यामुळे ह्यांना आपण इरेग्युलर शेप मध्ये ऍड केले. आणि सिस्मॉइड टाइपचा म्हणजे गुडघ्यामधला जो बोन आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याला आपण पटेला असं म्हणतो, हे मराठी मधलं पटेला किंवा आपण सिसॅमॉइड अशा टाइप मध्ये म्हटलं जातं. हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण बरेच जणांची तुम्ही पाहत असाल की नी सर्जरी केली जाते वयाच्या काही म्हणजे वेळेनंतर, 40-45 क्रॉस झाल्यानंतर. तुम्ही पाहिलं असेल की जनरली फिमेल्स मध्ये गुडघेदुखीचा त्रास होतो, त्याचं मेन रिझन आहे की त्यांच्यामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी असते. इव्हन आजकाल तरुण मुलामध्ये पण पाहायला मिळते, कारण व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम यांच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, गुडघ्यामध्ये म्हणजे जे त्यांचं फ्रिक्शन जे असतं ते फ्रिक्शन वाढतं, त्याच्यामध्ये फ्रिक्शन कमी करणारा जो घटक आहे त्याला आपण काय म्हणतो, लुब्रिकेशन, लुब्रिकेटिंग फ्लुइड कमी झाल्यामुळं तिथे काय होतं, गुडघ्याची झीज होते. सो आपल्याला हा जो सिस्मॉइड बोन आहे तो सिस्मॉइड बोन काय केला जातो, रिप्लेस केला जातो, त्यालाच आपण नी रिप्लेसमेंट असं म्हणतो. नी रिप्लेसमेंट खूप वेळेस तुम्ही ऐकलं पण असेल, गुडघ्याच्या वाट्या बदलल्या, बरोबर ऐकलं असेल, तर इथं हे हा बोन बदलला जातो. ठीक आहे, कोणता, सिस्मॉइड बोन. चलो आता शरीराच्या जे रचनेनुसार आपण टाईप बघितले, कारण हा बेसिक काही प्रश्न आहे ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हा टॉपिक घेतलेला आहे. आता बघा शरीराच्या ठिकाणानुसार, कारण असाही प्रश्न आयोगाने विचारला होता, हे तुम्हाला लॉजिकली पण जर तुम्हाला त्याचं ठिकाण माहित असेल, किंवा आपल्याला असं पण विचारलं जाऊ शकतं की ऑड मॅन आउट, ऑड शोधा, विसंगत शोधा. मग ऍक्झियल बोन आणि अपेंडिक्युलर बोन यांचं जर मिसमॅच केलं तर तुम्हाला सांगितलं तसं पण प्रश्न येऊन गेलाय. म्हणजे तुम्हाला ऍक्झियल बोन दिले असेल, समजा कवटीचे बोन दिले असेल, छातीचे बोन, मनका दिला असेल, चेहऱ्याचं बोन, मानेचे बोन, हे सगळे दिले असेल तर हे कुठले आहेत, त्याला ऍक्झियल म्हणतो. आणि अपेंडिक्युलर म्हणजे कोणते, हे बघा या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इथं जे दिसतंय, तर हे जे कलर केलं आहे हे सगळे जे आहेत ना हे म्हणजे तुमचे कोणते असणार आहेत, त्याला ऍक्झियल बोन्स इथं दिले, ऍक्झियल स्केलेटन दिसले का, इथं ऍक्झियल स्केलेटन दिले, हे जे आहे ना ऍक्झियल स्केलेटन. ठीक आहे, मग हे लक्षात घ्या की इथं जे दिलेलं आहे ना तुम्हाला, एकच मिनिटं, आपलं पेन का काम करत नाहीये. हा, तर हे जे आहे ना हे ऍक्झियल बोन्स आहेत. कोणते, बघा हे स्कलचा पार्ट त्याच्यामध्ये ऍक्झियल झाला, हे तुमच्या ज्या रिब्स आहेत
ते आपण याच्यामध्ये आल्या. आणि तुमचा वर्टिबल कॉलमचा पार्ट आला, ठीक आहे, म्हणजे छाती, चेहरा, मान, कवटी हे सगळे ऍक्सियल बोनचा पार्ट आहे. मग राहिलेलं कोणते बघा, इथं एक लक्षात घ्या, हा तुमचा कन्फ्युजन होणारा पार्ट आहे, हा तुम्हाला परत हायलाइट करून दाखवतो मी. तर ही जी गोष्ट आहे म्हणजे ह्याला क्लॅव्हिकल बोन म्हणतात. इथे दिसतंय तुम्हाला, हा जो बोन आहे हा क्लॅव्हिकल बोन आहे, आणि हा क्लॅव्हिकल बोन हा तुमच्या अपेंडिक्युलर स्ट्रक्चरचा पार्ट आहे. कन्फ्यूज होऊ शकतो, आपलं हे प्रेडिक्शन असणार आहे. मग तुमचे हात, तुमचे दोन्ही हात, दोन्ही पाय यांच्या बोन्सला आपण काय म्हणतो, अपेंडिक्युलर बोन्स. आणि ह्या अपेंडिक्युलर बोनचं ओझं जे काही वेट आहे, मास आहे, ते वेट कन्वर्ट करायचं आपल्या पूर्ण बॉडीवर ट्रान्सफर करायसाठी हे इथलं क्लॅव्हिकल बोन्स असतात. त्यालाच फिमेल्स मध्ये ब्युटी बोन्स असं पण म्हणतात. ठीक आहे, चलो आता इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. आता एक थोडंसं स्ट्रक्चरल गोष्टी बघितल्या, आता ते आपण एक एक बोनचा पार्ट बघूया. ठीक आहे, त्यांचं कारण आयोग पण यांच्या नंबरिंग बद्दल पण प्रश्न विचारते, त्याच्यामुळे आपल्याला या डिटेलिंग सगळे फॅक्ट्स वगैरे पण माहित असणं गरजेचं आहे. तर स्टार्ट करूया मग आपल्या मस्तपैकी स्कल पासून. ठीक आहे, स्कल मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपला जो ब्रेन आहे तो ब्रेन प्रोटेक्ट करणारा जो बोनचा स्ट्रक्चर आहे त्याला आपण स्कल म्हणतो किंवा आपण कवटी असं म्हणतो. मग किती असतात त्याच्यामध्ये बोन, पहिला फॅक्ट तुमच्या लक्षात ठेवा, लक्षात घ्या, कवटीमध्ये टोटल आपल्याला वाटतं कवटी एकच आहे, नाही, कवटी ही वेगवेगळ्या बोनचं कॉम्बिनेशन आहे. ते पण कसे बोन्स आहेत, फ्लॅट बोन्स, आताच आपण डिस्कस केलं आहे का नाही. फ्लॅट बोन्स काय असणार आहे, कॉम्बिनेशन असणार आहे हे जे स्कल मध्ये. इथं काय काय असतं, टोटल 22 बघा, स्कल मध्ये डबल 2 L आहेत, लक्षात घ्या, L असल्यामुळे इथं लक्षात घ्यायचं 2 असं कॉम्बिनेशन, म्हणजे 22 बोनचं कॉम्बिनेशन असलेलं स्कल आहे. ठीक आहे, मेन काम बघितलं आपण, मेंदूचं संरक्षण करणं सगळ्यांना माहिती आहे. मग इथं लक्षात घ्या, कवटीतील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही, म्हणून आपण ह्याला काय म्हणू शकतो, त्याला आपण असं म्हणू शकतो का की बाबा हे हालचाल करतात, पण कशी, थोडीशी अर्धवट हालचाल करतात, आहे का नाही, म्हणजे सेमी मुव्हेबल असं म्हणू शकतो का, म्हणू शकतो, कारण या टाइप मध्ये आहे. कारण ह्याचा फक्त जो जॉ बोन आहे, हा जो बोन आहे कवटीचा, हा काय करतो, हालचाल करू शकतो. म्हणून तर आपण जो अन्न आपण खातो तो चीव करू शकतो, चावू शकतो का, तर आपल्याला माहिती आहे की हा जो बोन आहे, हा जो जॉ बोन म्हणतो, मॅन्डिबल, हा बोन काय होतो, हा आपण काय करू शकतो, हालचाल करू शकतो. ठीक आहे, कवटीतला जो पाठीचा कणा, आता इथं सगळ्यात महत्वाचं बघा, कवटीचा जो बेस आहे, ज्याला नेक मध्ये म्हणतो आपण, नेक बोन जो आहे, त्याच्यामधून काय केलं तर आपला वर्टिबल कॉलम आपला तयार होत असतो. ठीक आहे, पाठीचा मणक्याचा कणा जो म्हणतो तो, तर ह्याला जो जॉईंट करणारा जो मेन मणक्याचा पहिला जो मणका आहे त्याला आपण म्हणतो ॲटलास. नाव लक्षात घ्या, पाठ करा, हा पण तुमचा फॅक्ट्स असणार आहे आणि तो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असला पाहिजे, कारण ते समजलं पाहिजे, लक्षात ठेवलाच पाहिजे तुम्ही. कवटीला आपल्या मणक्यासोबत जोडणारा जो पहिला बोन आहे, पहिला मणका आहे, त्याला म्हणतो आपण ॲटलस. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याला म्हणतो आपण ऍक्सिस, हे पण लक्षात ठेवा, ऍक्सिस. ठीक आहे, चलो मग क्रॅनियम बोन्स किती आहेत, क्रॅनियम बोन्स हे वरचे जे दिसते तुम्हाला तर ते किती असणार आहे, 8, आणि फेशियल बोन्स किती, 14, आणि 8 आणि 4 आणि 8 आणि 14 किती झाले, टोटल 22. म्हणजे स्कल मध्ये टोटल तुम्हाला किती बोन्स मिळाले, 22. त्याच्यामध्ये हे जे क्रॅनियम जिथं म्हणजे ब्रेनचा पार्ट आहे ते, आणि फेस चेहऱ्याचा जो पार्ट आहे, फेशियल बोन्स 14 म्हणजे 14, आणि क्रॅनियल बोन्स किती असणार आहे तुमचे 8. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालंय. चलो आता पुढे इथं तुम्ही स्ट्रक्चर बघा, मॅप तुम्हाला दिसून येईल. म्हणजे सगळ्यांचे पुन्हा टाईप्स मी सांगत बसत नाही, एवढं डिटेल मध्ये आपल्याला गरज नाही. पुढचा जो असणार ह्याला फ्रंटल लोब म्हणतो, बॅक साइड वरचा जो असणार आहे म्हणजे बघा, फ्रंटल लोब म्हणजे समोरचा, त्या वरचा त्याला परायटल लोब म्हणतो, कानाच्या वर जे आहे त्याला टेम्पोरल म्हणतो. ठीक आहे, टेम्पोरल. ठीक आहे, आणि नंतर बॅक साइडचा आहे त्याला ऑक्सिपिटल बोन असं म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला जे मागायला सांगितलं मी, स्पिनॉइड बोन्स इथं असतात. ठीक आहे, डोळ्याच्या बॅक साइडला. ठीक आहे, लॅक्रिमल बोन डोळ्याच्या आतमधले, नेझल बोन नाकाच्या तिथले. ठीक आहे, हे सगळे एकदा बघून घ्या, बेसिक गोष्टी आहे, एवढ्या डिटेल मध्ये आयोग आपल्याला विचारणार नाही. फक्त स्कल मध्ये किती बोन्स असतात, स्कलचं काम काय आहे, आणि स्कल म्हणजे कोणत्या मणक्यासोबत कनेक्ट झालेली आहे, आपला जो व्हर्टिबल कॉलम आहे त्यासोबत कोणत्या कनेक्ट झालेला आहे, याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो, किंवा फेशियल बोन्स बद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता स्कल झालं, आता जाऊयात व्हर्टिबल कॉलम किंवा पाठीचा मणका, कणा आपण त्याला म्हणतो. बघा, जे मुलं अभ्यास करतायत, खूप जास्त बैठक व्यवस्था त्यांची चांगली आहे, त्या मुलांना नंतर काही काळानंतर मणक्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांना एक विनंती असणार आहे की
ब्रेक घ्या. प्रत्येक अभ्यासाच्या तुमचा जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये ब्रेक असणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ब्रेन पण फ्रेश होतो, ब्रेनला थोडंसं रेस्ट पण मिळते आणि तुमची जी काही अभ्यासाची प्रोडक्टिव्हिटी आहे ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढते. आणि सर्वात महत्वाचं तुमचा जो बॅकबोन आहे त्याला काय होणार आहे, रेस्ट मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याचं जी काही फंक्शनॅलिटी आहे ती अजून वाढणार आहे. ठीक आहे, चलो मग आपण बघूयात की व्हर्टेबल कॉलम टोटल बोन्स किती असतात. 33. पाठ करा 33. बघा जिथं आपण बघितलं स्कल मध्ये 22, इथं तुम्हाला 33 लक्षात ठेवायचंय. आणि ह्याचं काम काय आहे, व्हर्टेबल कॉलम. स्कलचं काम आहे ब्रेनला प्रोटेक्ट करणं, तसं मग आपल्या पाठीच्या कण्याचं काम काय, आपला जो मज्जा जो आहे किंवा आपण व्हर्टेबल कॉलम म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ब्रेन पासून निघालेली जी काही मज्जातंतूचा धागा आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हा मणका आपले डिझाईन केले असतात. ठीक आहे, मज्जास्तर रक्षण करण्याचं काम करतात का, 100% करतात. इथे एक महत्वाचा गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, सॅक्रल व कोक्लिस ही हाडे जोडलेली असल्याने मणक्यामध्ये फक्त 26 हाडे गृहीत धरली जातात. आता हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. बघा मी तर तुम्हाला ही डिझाईनिंग दिलेली आहे. चार्ट मध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसून येतात. व्हर्टेबल कॉलम इज डिवायडेड इंटू सर्वायकल बोन्स, थोरॅसिक बोन्स, लंबार बोन्स, सॅक्रल बोन्स आणि कोकिस. ऍक्च्युली कोकिस मध्ये पण हे जे बोन्स आहेत ना, आता ही सॅक्रल आणि कोकिस यांचे बोन्स आहेत ना, हे एकमेकाला कनेक्ट होतात. त्याच्यामुळं हे जे बोन्स आहेत ना, टोटल बोन्स ऑफ व्हर्टेबल कॉलम इज कन्सिडर्ड ॲज 26. राईट. सो पाठ करा हे, कारण जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात. पाठ करा, जोड्या लावा, फॅक्च्युअल डेटा आहे हा, जसा तसा पाठ करायचा. लॉजिक सांगतो. थोरॅसिक छातीचा पिंजऱ्यामध्ये कसे असणार आहे की तुम्हाला सोपं आहे. छातीचा पिंजरा जो आहे ना त्याच्यामध्ये सर्वात जास्त बोन्स असतात. 12 पेअर्स असतो थोरॅसिक बोन्सच्या, 12 पेअर्स. ठीक आहे, लक्षात ठेवता सोपं जातात तुम्हाला. तसं सर्वायकलच्या 7, लंबारच्या 5, सॅक्रलच्या 5 आणि कोकिसच्या 1. म्हणजे लंबार आणि सॅक्रम बघा 3 आणि 3 6 आणि 3 आणि 3 6 यांच्यामध्ये 6 शब्द आहेत, हे लक्षात घ्या. लंबार आणि सॅक्रम यांच्यामध्ये जे वर्ड अल्फाबेट्स बघितले तर 6 आहेत, परंतु यांची बोनची संख्या सारखी आहे आणि ती म्हणजे 5. समजला. सर्वायकल हे जे पहिले जे आहेत ना, पहिले म्हणजे स्कलला कनेक्ट करणारा हा जो पहिला मी तुम्हाला सांगितला, पहिला ॲटलास, दुसरा ऍक्सिस. ठीक आहे, ॲटलास आणि ऍक्सिस असे पहिले असे 7 आहेत. हे सगळे सर्वायकल. त्याच्यानंतर खाली थोरॅसिक, खाली लंबार आणि सॅक्रल आणि शेवटचा कोकिजेल, जो आपल्याला माकड हाड आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतो आपण कोकिस. काय म्हणतो रे ह्याला, माकड हाड. ऍक्च्युली ह्याला का माकड हाड म्हटलं जातं, कारण याच्यापासूनच मंकीज मध्ये टेल तयार होते. आणि आपल्याला असं म्हटलं जातं की डार्विनची थिअरी सांगते की बाबा वी आर म्हणजे माकड जे आहेत ना ते आपले अँसेटर आहेत. ठीक आहे, म्हणजे आपले पूर्वज आहेत. ठीक आहे, त्याच्यानुसार मग आपण त्याचा म्हणजे त्या शेपटीचा वापर कमी केला किंवा वापर बंद केला. त्याच्यामुळे कालांतराने इव्होल्युशनच्या फेज मध्ये ही शेपटी निघून गेली. ठीक आहे, म्हणजे टेल निघून गेले म्हणून त्याला आपण टेल बोन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, टेल बोन. लक्षात घ्या, हे नाव काय असेच तयार झाले नाहीत. सायन्स मध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतोच. असंच काही गोष्टी तयार होत नाही. त्याच्यामुळे सायन्स समजून घ्यायला शिकायला खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ओके, फक्त तुम्हाला थोडीशी भीती वाटते कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधले जे प्रश्न आहेत ते टॅकल करता येत नाही, कारण तुम्ही प्रॅक्टिसच तशी करत नाही. सो थिंग इज दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस मोर अँड मोर PYQ, सो यू विल बी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द सायन्स सब्जेक्ट. राईट. चलो नेक्स्ट आता व्हर्टिबल कॉलम समजला. काय काय फॅक्ट्स फक्त लक्षात घ्यायच्या. टोटल 33 बोन्स आहेत, पण ऍक्च्युली काही जॉईंट झाल्यामुळे 26 बोन्स असतात. त्याच्यामध्ये 5 टाइप्स ऑफ बोन्स असतात, सर्वायकल, थोरॅसिक, लंबार, सॅक्रल आणि कोकिस. यांचं नंबरिंग लक्षात ठेवा, बस झालं, बाकी काही महत्वाचं नाही. चला आता थोरॅसिक केज, पिंजरा, छातीचा पिंजरा, हे थोडंसं महत्वाचं आहे. इथं किती असतात, 25 बोन्स असतात. थोरॅसिक केज मध्ये किती, 25 बोन्स असतात. 12 पेअर्स असतात तिथं. हे जे तुम्हाला दिसतंय नाही तरी सगळं पेअर्स मधलं आहे. थोरॅसिक जे आहे ना तर 12 पेअर्स असतात. लक्षात घ्या. हृदय, फुफ्फुसे, इतर अवयवांचे संरक्षण करण्यासाठी, अरे सोपी गोष्ट आहे ना. थोरॅसिक केज, रिप्स काय असणार आहे, एक कॉम्बिनेशन आहे इथं. रिप्स म्हणतो आपण, छातीचा पिंजरा. याच्यामध्ये खूप आपले डेलिकेट महत्वाचे ऑर्गन्स प्रोटेक्ट केले असतात. कारण आपण छाती ज्यांची मजबूत आहे, 56 इंची छाती, तुम्ही ऐकलं असेल. काय म्हटलं जातं, छाती महत्वाची का आहे, कारण त्याच्यामध्ये आपले सगळ्यात इम्पॉर्टंट डेलिकेट अवयव काय असतात. तसं तर बॉडीचे सगळेच अवयव इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. सो द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी इज प्रोटेक्टेड अंडर द थोरॅसिक केज. सो हृदय, फुफ्फुसे आणि इतर अवयवांचं जे संरक्षण करण्याचं काम कोण करतं, थोरॅसिक केज. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सर्वात महत्वाचा प्रश्न इथं फॅक्ट पाठ करा हा. तर छातीच्या पिंजऱ्याला जॉईन करणारा जो हा पुढचा स्ट्रक्चरल बोन आहे, ह्याला काय म्हणतो आपण, स्टर्नम. हा आपला
फॅक्ट्स आहे जो की आयोग इथं प्रश्न तयार करू शकतो की छातीच्या पिंजऱ्याचा फ्रंट पुढच्या बाजूला जो सर्वात इम्पॉर्टंट बोन आहे ज्याला ते छातीचा पिंजरा काय झालेला आहे अटॅच झाला. ऑल द रिब्स आर कनेक्टेड टू द स्टर्नम बोन. कुठं स्टर्नम बोन पाठ करा. ठीक आहे. मग ह्या 12 पेअर्स ऑफ काय असतात ह्या रिब्स असतात. बरगड्या म्हणजे काय असणार आहे रिब्स. ओके. सो अजून एक फॅक्ट लक्षात घ्यायचे. अजून एक फॅक्ट्स काय तुम्ही जिथं फॅक्ट्स लिहितो तिथं तुमचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. व्हिडिओ थोडंसं थांबवून स्लो करून प्रॉपर बघायला पाहिजे तिथं की 11वी आणि 12वी रिब्स इथं तुम्हाला दिसते. 11th and 12th टाईपची जी रिब्स आहे ती फ्लोटिंग आहे म्हणजे ती अटॅच नाही हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला दिसते का ही 12वी आणि पाठीमागे दिसते इथं ह्या 11वी. ह्या ज्या दोन रिब्स आहेत दोन ज्या रिब्स आहेत त्या फ्लोटिंग आहेत. आणि लक्षात घ्या स्टर्नमला डायरेक्टली जोडलेल्या ह्या फक्त 6 रिब्स आहेत आणि बाकीच्या 7, 8, 9, 10 ह्या रिब्स काय नाही एकामेकाला जोडलेल्या आहेत अल्टरनेटिव्ह स्वतःला जोडलेल्या आहेत हे लक्षात घ्या. आणि स्टर्नम बोन शॉर्ट आहे एकदम कारण ह्याच्या खाली आता एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपला डायफ्राम. डायफ्राम ज्यावेळेस आपण रेस्पिरेटरी सिस्टीम स्टडी करू त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की डायफ्रामचं महत्व काय. लंग्सला अप अँड डाऊन करण्यासाठी आणि ऍक्च्युअली आपण जे श्वास घेतो आपण जो श्वसन करतो त्याचा जे मुख्य घटक आहे तो डायफ्राम आहे. कारण डायफ्राम जर नसेल तर आपण श्वास घेऊ शकणार नाही. जी कंटिन्युअस आणि रिदमिक प्रोसेस चालू झालेली आहे ती प्रोसेस आपल्या डायफ्रामसाठी आहे. आणि इथं मग हे जे ह्या रिब ज्या फ्लोटिंग असतात या आपण थोड्या फ्लेक्झिबल असतात म्हणजे त्या फ्लोटिंग असल्यामुळे काय असणार आहे त्या थोडीशी मुवमेंट दाखवू शकतं कारण त्यांचं स्ट्रेचिंग होऊ शकतं. ओके. कारण तिथं लंग्स असतात. ठीक आहे. चलो थोडासा केस समजला. पुढे जाऊयात आता. आयोगाचा परत आवडीचा जो प्रश्न असतो तो म्हणजे आपले ऑडिटरी बोन्स. ऑडिटरी बोन्स त्यालाच आपण काय म्हणतो नाव लक्षात घ्या. PYQ आहे PYQ आहे नाव लक्षात घ्या. यालाच म्हणतात इयर ऑसिकल्स. ऑसिकल्स याला काय म्हणतात इयर ऑसिकल्स. नाव लक्षात घ्या कारण हे सुद्धा आयोग प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये दाखवला पण आहे. याच्यामध्ये दोन्ही कानामध्ये असे 3-3 हाडे असतात आणि त्या हाडांचे नाव सांगा. आता याला म्हणतात MIS. भरपूर वेळेस आपण बोलून झालेले आहेत मॅलियस इनकस आणि स्टेपस. हे असंच लक्षात ठेवा कारण लक्षात काय घ्यायचंय तर दीज आर द बोन्स काय असणार आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द हिअरिंग प्रोसेस. हे जे आपण बाहेरून आलेला साऊंड आहे तो साऊंड ऐकल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला माहिती आहे की ऑडिटरी फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्याला आपण इम्पल्स मध्ये क्रिएट केलं जातं आणि ब्रेनला ऑडिटरी नर्वच्या माध्यमातून तो मेसेज तो जो हिअरिंग आहे ते काय केलं जातं सेंड केलं जातं पाठवलं जातं आणि नंतर ब्रेन त्याला काय करतं डिकोड करतं आणि मग आपल्याला ऐकायला येतं की काय म्हटलंय नेमकं समोर. आता मी तुमच्याशी बोलत आहे तुमचे कान एकदम कान देऊन तुम्ही ऐकताय म्हणजे तुमचं इथं ऑडिटरी बोन्सचं काम चालू झालेलं आहे. ओके. चलो मग काय असणार आहे दीज आर द इयर ऑसिकल्स. ठीक आहे. त्याला दुसरं नाव ह्याच्यावर PYQ पण आलंय MIS. ह्याच्यातला हा जो सर्वात लहान आहे त्याला आपण म्हणतो स्टेपस. ह्यालाच काय असणार आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी कृपया तो पहिला पार्ट पाहून घ्या. तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या स्टेपस बोनला पिरामिड सारखा जॉईंट असणारी एक सर्वात लहान मसल आपल्या बॉडी मधले सर्वात लहान मसल जी आहे ना ती जॉईन केली आहे. ज्यांचं लक्ष आहे त्यांना माहित असेल आठवत असेल त्यांनी लगेच कमेंट मध्ये ऍड करायची ती कोणती मसल आहे. ठीक आहे. स्टेप्स बोनला अटॅच असणारी स्मॉलेस्ट मसल्स ऑफ अवर ह्युमन बॉडी इज कॉल्ड डॅश 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 डॅश. चला मग कमेंट मध्ये टाका तुम्ही कोणती मसल आहे ते. ओके. नाव इथे दिले तुम्हाला MIS म्हणजे शॉर्ट ट्रिक्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे मेलियस इनकस आणि स्टेपस. ओके. दीज आर द 3 बोन्स प्रेझेंट इन अवर इयर. पण कोणत्या इयर मध्ये बघा आता इथं लक्षात घ्यायचा हा जो पार्ट आहे ना तो तुमच्या मिडल इयरचा पार्ट आहे. बघा इयरचं जर आपण डिफरन्शिएशन केलं किंवा 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं हा आला झाला तुमचा आउटर इयर बाह्य कान. हा काय करतो कानाचं जे स्ट्रक्चर आहे आपल्या इयरचं जे स्ट्रक्चर आहे ते काय असणार आहे आपण साऊंड टॉपिक मध्ये हे डिस्कस केलेलंच आहे की इयरचं स्ट्रक्चर असं काय आहे. ठीक आहे. बाहेरून येणारे जे लॉंग टाईपच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात साऊंडच्या त्या काय केल्या जातात कॅच केल्या जातात. ठीक आहे. साऊंडची फ्रिक्वेन्सी काय आहे त्याचा टोन काय आहे नोट काय आहे सगळ्या गोष्टी आपण साऊंड टॉपिक मध्ये फिजिक्स मध्ये बघणार आहोत. इथं फक्त थोडं लक्षात घ्या या ठिकाणी आलेला आवाज हा आउटर इयर मध्ये पडतो त्याचं कन्व्हर्जन काय होतं हळूहळू ते आवाज इथं कॉन्सन्ट्रेट करून काय केला पास केला जातो. तो पास केलेला आवाज जो आहे ना तो ह्या इयर ड्रम वर पडतो. इयर ड्रम हा कानाचा पडदा असं म्हणतो. त्याच्यानुसार ह्या बोनचं काम ऍक्टिव्ह होतं. मिडल इयर मध्ये हा तुमचा परत अजून काय असणार आहे एक प्रेडिक्शन असणार आहे. ऑल 3 बोन्स MIS बोन्स आर प्रेझेंट इन मिडल पार्ट MIDDLE मिडल पार्ट ऑफ अवर इयर कानाच्या मधल्या थरामध्ये ह्या गोष्टी असतात. ठीक आहे. आणि नंतर मग ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला माहिती ऑडिटरी फॉर्मॅट मध्ये कुठं जातं
ब्रेनकडे जातं. ठीक आहे, कॉक्लिया वगैरे ह्याचं फंक्शन आपण सगळं तिथं स्टडी करूयात. कुठं? आपल्या साऊंड टॉपिक मध्ये, ध्वनी टॉपिक मध्ये. चला, वन मोर इम्पॉर्टंट बोन, ज्याचं लोकेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बेसिक फॅक्ट्स, वन लाइनर जर प्रश्न आला तर तुम्हाला समजलं पाहिजे की हायोइड बोन हा कुठं प्रेझेंट आहे असा प्रश्न फक्त विचारला जाऊ शकतो. बेसिक लेवल एकदम तुम्हाला उत्तर त्याचं येऊन जाईल. तो कुठं असतो? घशाच्या आत आणि जिभेच्या जस्ट टच असलेला जे बोन आहे, ठीक आहे, ते म्हणजे तुमचं हायोइड बोन. या ठिकाणी जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय याला म्हणतो आपण. एकदम सिंपल लेवलला लक्षात राहू द्या, फक्त नाव वेगळे माहित असणं गरजेचं. वन लाइनर मध्ये फक्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपली जी परजीभ म्हणतो आपण, परजीभ, ठीक आहे, तर तो जो घटक आहे तो त्या बोनला अटॅच असतो बघा. ठीक आहे, चला आता जाऊयात. पुढचं स्ट्रक्चर आहे ते म्हणजे आपलं अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम. अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम आपण ऍक्झियल बघितली. ऍक्झियल मध्ये हे तुम्हाला इथं जे व्हाईट कलरचा पॅच आहे तो दिसतो तुमचा ऍक्झियल बोनचा. नाव वी आर गोइंग टू द अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम, म्हणजे बॉडीचे व्हेरी लोकोमोटरी ऑर्गन्स किंवा आपल्याला हालचाल करण्यासाठी जे महत्वाचे घटक आहे ते म्हणजे अपेंडिक्युलर सिस्टीम मधले. मग तुमचे हात असतील, तुमचे पाय असतील, बरोबर का? मग त्यांचे जॉईंट्स कोणकोणते आहेत, यांचं स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं आपण डिस्कस करूयात. राज्यसेवा 2024 ला आता जो प्रश्न विचारला तुमच्या खांदा आणि सांदावर प्रश्न होता, आठवत आहे का? आपण डिस्कस केलेला आहे बघा पहिल्या पार्ट मध्ये, तर तो तुम्हाला माहित पाहिजे. इथं बेसिक प्रश्न तयार होतात, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला 2 मार्क्स देऊन जातात हे प्रश्न. सो व्हिडिओ कंप्लीट पाहायचा आहे आपल्याला. चला पुढे जाऊयात आता. चला मग शोल्डर बाजूमध्ये कोणकोणते आहेत गोष्टी बघूयात. शोल्डर मध्ये काय काय आहे बघा. सर्वात इम्पॉर्टंट जो बोन आहे शोल्डरच्या, म्हणजे या ठिकाणी शोल्डरला म्हणजे हाताला तुमच्या मेन बॉडीशी कनेक्ट करणारा जो बोन आहे तो म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे. ह्याला म्हणतात क्लॅव्हिकल. हा सुद्धा आपलं प्रेडिक्शन असणार. ह्या बोन फॅक्ट्स लक्षात ठेवा. फॅक्ट्स लिहितो आपण. क्लॅव्हिकल याला गर्ल्स मध्ये ब्युटी बोन असं म्हटलं जातं, ब्युटी बोन. ठीक आहे, ओके. आणि दुसरं महत्वाचं, हा जो तुमचा आता इथे एक कॅव्हिटी आहे, इथे एक सांध आहे मित्रांनो. बॉल अँड सॉकेट्स जो जॉईंट आहे तो आहे, तो म्हणजे आपला जो हा जो आहे ह्युमरस आणि हा जो आपल्या ग्लिनॉइड कॅव्हिटी मध्ये ह्याला काय म्हणतात ते मी पुढे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि आपला ह्युमरस प्लस ह्युमरस हा जो बोन्स आहेत ना ह्याच्यामध्ये काय असणार, एक सांधा आहे, तो आपण नंतर डिस्कस करूयात. तर ह्या सांध्याला जॉईंट असणारा जो बॅकचा बोन आहे, जो असा चपटा टाइप मध्ये थोडासा आहे, त्याला म्हणतो आपण स्कॅपुला. आणि आयोगानं इथंच आपल्याला प्रश्न विचारला होता ऑड मॅन आउट मध्ये. ऍक्च्युअली पुन्हा ते आन्सर बदलून दिलं, परंतु तिथं ते पण आन्सर असू शकलं असतं, कारण बाकीचे बोन सगळे लॉंग आहेत आणि स्कॅपुला हे बोन आहे थोडस चपटा आहे. ठीक आहे, परंतु आयोगाने त्यावेळेस तो जो प्रश्न विचारला होता तो म्हणजे ऍक्झियल बोन्स कुठले आणि त्याच्यामध्ये अपेंडिक्युलर बोन्स कुठले आणि त्याच्यामधला अप्पर आर्मचे बोन्स आणि लोअर म्हणजे थाय रिजनचे वगैरे बोन्स, अप्पर पार्ट ऑफ बॉडी आणि लोअर पार्ट ऑफ बॉडी ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन आयोगाने केलं होतं. सो त्यांचं कन्सिडरेशन वेगळं होतं, त्याच्यामुळे आन्सर काय होतं, फिमर होतं, स्कॅपुला नव्हतं. ठीक आहे, कळालं. मग क्लॅव्हिकल बोन महत्वाचा आहे, स्कॅपुला महत्वाचा आहे. फॅक्ट्स फक्त आपल्याला अभ्यास करायचा, एकदम साधं आपल्याला अभ्यास करायचं नाहीये. जे इम्पॉर्टंट आहे तिथं प्रश्न तयार होतात तेच गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. चला मग पुढे जाऊयात. आता खांदा संपला. आता लक्षात घ्या हात. मग आपल्या हातमध्ये कोणकोणते महत्वाचे बोन आहेत, ह्युमरस, रेडियस आलना बघा इथं 2024 ला प्रश्न आहे, इथं पण रेडियस आलना, कार्पेल आणि मेटाकार्पेल आणि शेवटचे फॅलेंजेस. बघा आता हातचं जर स्ट्रक्चर बघितलं लक्षात घ्या, हे जो असणार आहे, हे सगळे बोनच्या डिटेलिंग मध्ये जास्त जात नाहीये मित्रांनो, कारण आपण ह्युमन स्केलेटल सिस्टीम पाहतोय. ह्युमरस बोन महत्वाचा आहे आपल्याला. अप्पर बॉडी मधला सगळ्यात लॉंगेस्ट बोन, अप्पर बॉडीचा सगळ्यात लॉंगेस्ट बोन म्हणला तर ह्युमरस. लोअर आणि पूर्ण बॉडीचा सगळ्यात म्हणला तर हा फिमर आहे, हा बोन फिमर, हा जो सगळ्यात पूर्ण बॉडीचं म्हटलं तर. ठीक आहे, रेडियस आणि आलना कुठं असतात, रेडियस आणि आलना हे तुम्हाला दिसतं. रेडियस आणि आलना हे दोन जे आर्मचा पार्ट आहे आपला, म्हणजे हाताचा जो कोपरापासून पुढचा, एल्बो पासूनचा पुढचा म्हणजे रिस्ट पर्यंतचा जो पार्ट आहे तिथं 2 बोन्स असतात, त्याला म्हणतात रेडियस आणि आलना. ठीक आहे, कार्पेल कुठं आले आणि मेटाकार्पेल कुठं आले बघा. रिस्ट बोन्स जे आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला सापडतात कार्पेल्स आणि मेटाकार्पेल्स. रिस्ट बोनच्या थोडेसे पुढचे इथं जे आपण तळहात जे वगैरे प्रकार म्हणतो ना, हे सगळे काय असणार आहे, कार्पेल आणि मेटाकार्पेल पासून बनलेला घटक आहे. लक्षात घ्या, इथं तुम्हाला वाटत असेल पण इथं जवळपास 4 आणि 8 बोनचं कॉम्बिनेशन असतं मित्रांनो. एकदम जास्तीत जास्त बोन्स इथं अटॅच केला असतात, म्हणून तर आपली मूठ जी म्हणतो आपण, जे रिस्ट आहे ते आपण अशी मूव्ह करू शकतो, कारण इथं छोटे बोन्स काय केलेत, अटॅच केलेत, त्यांच्यामध्ये मुवमेंट होण्यासाठी डिस्टन्स ठेवलेला आहे मित्रांनो, म्हणून हे मुवमेंट करू शकतो आपण. म्हणून ही इव्हॉल्व्ड सिस्टीम आहे ह्युमन बॉडीची. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो, त्याच्यामुळे आपण हालचाल करू शकतो, काही वजन उचलू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या थंबचं जी पोझिशन आहे
ती सुद्धा आपल्या ह्युमन बॉडी मधले सगळ्यात एक युनिक फीचर आहे. ओके, चलो मग आता हे फॅलेंजेस काय असणार आहेत, तुमचे जे बोट आहे, फिंगर्स, थंब, पुन्हा आपण काय म्हणतो त्याला फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर, ठीक आहे, पुन्हा लेडी फिंगर जे म्हणतो ना, हे सगळे जे असणार आहेत मित्रांनो. लेडी फिंगर म्हणजे आपल्याला ते बिंडी, परंतु ह्याला आपण काय म्हणतो करंगळी, ठीक आहे, तर्जनी, अशा टाइप मध्ये जे नाव आहेत नाही 5 आपल्या फॅलेंजेसचे. तर हे जे आहेत ना फॅलेंजेस, इथं आपल्या बोन्स असतात मित्रांनो, आणि ते पण 3 बोन्स असतात इथं, म्हणजे एका बोटामध्ये 3 बोनचं कॉम्बिनेशन असतं. आपल्याला दिसतं, म्हणून तरी आपण आपलं बोट जे आहे ना आपण काय करू शकतो, फोल्ड करू शकतो. दिसतंय ना. ओके, चलो त्याला फॅलेंजेस असं म्हणतात. ह्युमरस समजलं, रेडियस आल्ना समजलं, कार्पेल समजलं, मेटाकार्पेल समजलं, आणि लास्ट वन इज नथिंग बट फॅलेंजेस. ओके, चला आता जाऊयात आपण थोडंसं लोअर पार्ट, लोअर बॉडीला आपण डिस्कस करूयात. लोअर बॉडीचं बघा, तर मेन जो बोन आहे तो म्हणजे हिप बोन्स. 2024 ला इथं प्रश्न होता, कोणता, खांद्यामध्ये कोणते बोन्स होते त्याच्याबद्दल होता, आणि हिप बोन्स मध्ये त्यांचे जे जॉईंट्स होते त्याच्याबद्दल प्रश्न होता. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं, हिप बोन्स इज मेड ऑफ 3 टाइप्स ऑफ बोन्स, इलियम, इशियम आणि प्युबिस. फक्त माहित असू द्या, कंटेंटचा पार्ट आहे, फक्त माहित असू द्या, जास्त डिटेल मध्ये जायचं नाही. हिप बोन्स, कमरेजवळचा जो बोन्स आहे, हे हिप गर्डल, ठीक आहे, त्याच्यामधला जो पार्ट आहे त्याला म्हणतात इलियम, इशियम आणि प्युबिस. यू अंडरस्टँड दिस, समजलंय. चला आता थोडंसं खाली जाऊयात, लेग्स मध्ये, पायामध्ये. लोअर बॉडी मध्ये हिप्स बोन्स हा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यानंतर त्याला अटॅच असलेला जो पायाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये असतात. सर्वात लॉंगेस्ट जो बोन आहे तो म्हणजे फिमर. देन गुडघ्यामध्ये असलेला पटेला बोन डिस्कस केलंय. नंतर आपल्या गुडघ्यापासून खाली जे पायाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये टिबिया आणि फिब्युला असतात. नंतर आपल्या घोट्यापासूनचा जो पाय म्हणजे आपला जो पायाचा जो तळवा तयार झालेला असतो त्याचा जो वरचा जॉईंट आहे त्या ठिकाणी टार्सल्स आणि मेटाटार्सल्स असतात. बघा, इथं कार्पेल्स असतात तर इथं टार्सल्स असतात. आणि शेवटचे फॅलेंजेस दोन्ही ठिकाणी, म्हणजे पायाची बोट आणि हाताची बोट. सर्वांना किती बोट आहेत माहिती आहे, सर्वांना सोपं आहे सगळं, त्यांना फॅलेंजेस म्हणतात. हाताचे बोटे किती 10 आणि पायाचे बोटे किती 10. टोटल 20 फॅलेंजेस आर देअर इन आवर ह्युमन बॉडी. ओके, चलो पुढे जाऊयात. आता फास्ट मध्ये जरा घेऊयात. आता सर्वात इम्पॉर्टंट आणि आयोगामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारलेला हा पण टॉपिक तेवढाच महत्वाचा आहे. दीज आर नथिंग बट द जॉईंट्स. जॉईंट्स म्हणजे सांधे. आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे सांधे असतात, तुम्ही जे काही स्टडी केलेले आहेत ना तेच रिव्हिजन असणार आहे. तुम्ही 10th 12th ला शिकलेला आहेत. आयोग इथं प्रश्न विचारतं. 2024 ला पण इथं प्रश्न विचारलेला आहे प्रिलिम्स मध्ये, राज्यसेवा जॉईंट्स वर प्रश्न असतात. ठीक आहे, सो चला बघूयात. आता म्हणजे 3 प्रकारे आपण सांध्याला विभागू शकतो. 3 प्रकार, 3 टाइप्स ऑफ जॉईंट्स. फर्स्ट इज कॉल्ड ॲज फायब्रस जॉईंट्स. म्हणजे फायबर कसं असतात, टाईट बांधलेले असतात, म्हणून आपण ह्याला कसं म्हणतो, अचल. अचल म्हणजे हलत नाही, न हलणारे. म्हणजे इथं हाडांची हालचाल होते का मित्रांनो, नाही, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, फायब्रस जॉईंट्स. फायब्रस जॉईंट्स मुवमेंट करतात का, नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, अचल टाईपचे सांधे. मग हे कुठं सापडणार आहे, कुठं असणार आहे आपल्या यांचं लोकेशन, लक्षात घ्या. जिथं हालचाल नाही आपल्या शरीराची कुठं असणार आहे. मग बघा, चेहऱ्याचे बाकीचे हाड कुठलं सोडून सांगितलं तुम्हाला, आठवते का, एक फक्त बोन आहे ते बोन, त्याला आपण म्हणतो मॅन्डिबल. मॅन्डिबल याची हालचाल होते मित्रांनो. चेहऱ्याचे मॅन्डिबल बोन सोडून, त्याला स्किप करून बाकी सगळे जे बोन्स आहेत ते हालचाल करत आहेत. म्हणजे तुमचे चिक बोन्स आहेत हलत आहेत, नोज बोन्स हलत नाहीत. कोणाचं म्हणतं का नाक इकडे जातो, थोडस इकडे जातो, असं होतं का, नाही होत. म्हणजे नोज बोन्स, हाडाचे जे आपले चेहऱ्याचे जे काही सर्व बोन्स आहेत ते हालचाल करत नाहीत. ठीक आहे, म्हणजे ह्याला आपण म्हणतो फायब्रस जॉईंट्स. नेक्स्ट वन, स्लाइटली मुव्हेबल. थोडेसे हालचाल करतात, थोडीशी हालचाल थोड्या प्रमाणात. हे कुठे आहेत, 2 मणक्यामधील जे हाड आहेत ना, बघा. आता मान आपण रोटेट करू शकतो का, करू शकतो. पाहताय तुम्ही, मान हलते का, हलते, वर हलते, खाली हलते. ठीक आहे, अजून मणका आपण असं करू शकतो का, स्लाइटली करू शकतो, बरोबर. म्हणजे आपल्या मणक्याचे जे बोन्स आहेत ना त्यांच्यामध्ये स्लाइटली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तसंच आपल्या रिस्ट बोन्स मध्ये पण थोडीशी हालचाल करायला पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणजे बघा, स्लाइटली मुव्हेबल काही जॉईंट्स आहेत ना ते पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचे जे आहेत ना ही मुव्हेबल जॉईंट्स आहेत, कारण इथं प्रश्न आयोग जास्त विचार करतात. व्हेरी इम्पॉर्टंट, VIP करू आपण, व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तो सांध्याची तर बरीच हालचाल होते. म्हणजे काही याच्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअस मध्ये, 180 डिग्री अँगल मध्ये मुवमेंट करतात. काही जण 360 पण करतात, 360 डिग्री मध्ये. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं बॉल अँड सॉकेट जॉईंट्स मुव्हेबिलिटी कशी आहे 360, बरोबर. पण एल्बो मध्ये कशी असणार आहे, ही असणार आहे 180. मग त्यांचा जॉईंट कोणता आहे,
तो आपल्याला स्टडी करायचा. म्हणजे हिंज जॉईंट कशाला म्हणायचं, बॉल अँड सॉकेट कशाला म्हणायचं, नी मध्ये कोणत्या टाईपचा जॉईंट्स आहे, सर्व गोष्टी आता आपण पुढे बघणार आहोत. बघा, आणि हे घर्षण कमी करण्यासाठी फ्लुइड आहे, ह्याला एक थोडं नाव लक्षात घ्या, फॅक्टचा पार्ट आहे, ह्याला म्हणतात सायनोव्हियल फ्लुइड. जे म्हणतो आपण वंगण कमी झाला म्हणून बोन्स त्यांचे काय होतात, झिजायला चालू होतात. ते बोनची झीज म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ बोन्स जे असतं ना ते कमी व्हावं, ते घासण्यामुळं घर्षणामुळं बोन्स झीज होऊ नये म्हणून त्याला एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, त्याला म्हणतो आपण सायनोव्हियल फ्लुइड. आणि कालांतरानुसार जसं वय वाढेल किंवा जसं डाएट्स मध्ये काही प्रॉब्लेम तयार झाले तर हे फ्लुइड कमी होतं आणि बोन डायरेक्ट त्याचं कार्टिलेजवर घासायला चालू होतं. आणि कार्टिलेज एकदा डॅमेज झालं पुन्हा डायरेक्ट बोनची झीज व्हायला चालू होते. आणि एकदा बोनची झीज झाली की मग तुमचे पेन्स व्हायला चालू होतात, तुमचे म्हणजे जॉईंट्स जे असतात ते पेन करायला चालू करतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूयात. आता महत्वाचं, सर्वात महत्वाचे आहेत ना ते आपले हालचाल करणारे जे काही जॉईंट्स आहेत ना ते एक एक आपण बघूयात. सर्वात इम्पॉर्टन्स महत्वाचा जो आहे तो म्हणजे हिंज जॉईंट किंवा त्याला बिजागरीचा सांधा असं म्हणतात. काय म्हणतात, बिजागरीचा सांधा. आणि कुठं असतो रे मित्रांनो, बघा हा रिजन दिसतो तुम्हाला, हा रिजन आहे एल्बो. कुठला, एल्बो रिजन. एल्बो रिजन मध्ये हा बिजागरीचा सांधा आहे. आणि हा कसा वळतो बघा, हा कसा वळतोय असं 180 डिग्री मध्ये. किती, 180 डिग्री मध्ये, 180 डिग्री, 90 डिग्री पर्यंत झालं की मला असं कसं काय, बघा इथं खाली असं, आता बघा हे असं आलंय 90 डिग्री आणि परत हा पुढे जाऊ शकतो म्हणून हा 180 डिग्री लक्षात घ्यायचा. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन असतं हे सगळं म्हणून लक्षात घ्या. हालचाल पण कशी आहे, युनि डायरेक्शनल आहे, युनि डायरेक्शनल. हा पॉईंट महत्वाचा आहे. बघा तुम्हाला इथं जर एखाद्या जॉईंट बद्दल काही स्टेटमेंट जर दिले तर तुमचं इथं कन्फ्युजन केलं जाऊ शकतं की जर हिंज जॉईंट असेल तर तो युनि डायरेक्शनल असतो. मला सांगा, हा हात असा आहे, आता तुम्हाला इथे कॅमेरा प्रॉपर दिसणार नाही, तर दिसतंय, हा हात तुम्ही काय करताय, असा याच बाजूला फोल्ड करू शकताय ना, बरोबर का नाही. तो रिव्हर्स फोल्ड करू शकता का, असा खाली फोल्ड करू शकता का एल्बो मधून, नाही फोल्ड करू शकत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज युनि डायरेक्शनल. एकच डायरेक्शन आहे इथं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं दिसेल की या टाईपची डायरेक्शन आहे याच्यामध्ये. हा ह्या एल्बोचा परत खाली भाग येणार नाहीये, म्हणजे एकदा का तो एल्बो असा सरळ झाला त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत, इकडचा रिस्ट्रिक्टेड रिजन आहे, जाऊ शकत नाही ना. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज युनि डायरेक्शनल किंवा एका दिशेने हालचाल करणारा हा कोणता आहे, हिंज जॉईंट. बघा स्टेटमेंट वाईज प्रश्न आले तरी तुम्हाला समजले पाहिजे. दुसरा कुठं असतो हा जॉईंट, नी जॉईंट मध्ये, गुडघ्यामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे गुडघा आपण फोल्ड करू शकतो म्हणून तर आपण धावपळ करू शकतो. ठीक आहे, मग आता ही झाला 90 डिग्री, बरोबर. हा पाय अजून आपण मागे घेऊ शकतो का, घेऊ शकतो. या ठिकाणी आपण पाय मागे घेऊ शकतो, बरोबर. हा काही दिसायला तुम्हाला इथं पाय मागे घेतलेला आहे, म्हणजे हा असा पुढे जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो आणि हा मागे पण जाऊ शकतो. म्हणजे दिस इज, हा इथला 90 डिग्री आणि हा पण 90 डिग्री, टोटल 180 डिग्री हा पण जाऊ शकतो. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, हिंज जॉईंट, बिजागरीचा सांधा. ओके, चला नेक्स्ट कुठला आहे, बॉल अँड सॉकेट जॉईंट. ठीक आहे, बॉल अँड सॉकेट जॉईंट. ठीक आहे, बघा इथं तुम्हाला दिसते हा बॉल सारखा गोष्ट आहे आणि हा सॉकेट सारखा. म्हणजे एक बॉल जो आपण समजा हा असं बशी सारखा आकार आहे आणि हा बॉल त्याच्यामध्ये बसलाय आणि हा असा मूव्ह करतोय, समजतं, अशा टाईपचा. म्हणजे हा पूर्ण 360 डिग्रीनं कोणातून काय होतो, हा वळू शकतो, 360 डिग्रीनं मूव्ह करणार. कुठं असणार आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. हा हालचाल 2 किंवा अधिक दिशाने करू शकतो. बघा तुमच्या हाताची हालचाल तुम्ही करू शकता, दोन्ही अँगलनं करू शकता, बरोबर, अशा पद्धतीने करू शकता. ठीक आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो, दोन्ही दिशेने हालचाल करता येऊ शकते, म्हणजे बाय डायरेक्शनल काय म्हणतो आपण, बाय डायरेक्शनल काय म्हणू शकतो आपण ह्याला, बाय डायरेक्शनल. आणि 360 डिग्री हे पण महत्वाचं आहे. कुठं असतात, शोल्डर जॉईंट. दोन्ही हातामध्ये ह्या ठिकाणी 2 शोल्डर जॉईंट्स असतात आणि 2 हिप जॉईंट्स असतात. ठीक आहे, हिप गर्डल जे म्हणतो आपण त्या ठिकाणी पण काय आपल्याला दिसतं, तिथं पण एक बॉल अँड सॉकेट जॉईंट्स आहेत. ठीक आहे, आणि शोल्डर मध्ये या ठिकाणी सुद्धा जॉईंट आहे, तो म्हणतो बॉल अँड सॉकेट जॉईंट. नावावरून समजते, सोपं आहे, काही अडचण नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता ग्लायडिंग जॉईंट्स. बघा ग्लायडिंगचा शब्द काय, थोडंसं हालचाल करतात. हे हाडे फक्त एकामेकावर सरकतात. हे हाडे जे आहेत ना कुठे ते तुम्हाला दिसतंय, रिस्ट जॉईंट म्हणजे आपल्या मनगट आपण जे म्हणतो, जिथेवर आपण तुम्ही घड्याळ वापरता, मनगटाचा भाग रिस्ट जॉईंट आणि आपले जो घोट आहे म्हणजे अँकल, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की ह्याला ग्लायडिंग जॉईंट्स म्हणतात किंवा सरकते सांधे म्हणतात. कारण इथले जे बोन्स आहेत ना, इथं जवळपास 8 बोन्स असतात मित्रांनो हे रिस्ट मध्ये. तर हे बोन्स काय होतात, ते एकामेकावर काय करतात, स्लाइड करतायत, एकामेकावर घसरतायत, कळलं का. अशा टाईपचं इथं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसेल बघ, इथं
इथं दिसायला, इथं नाही, सॅडलचे जॉईंट पुढे ऍड केले, पण हा जो भाग आहे रिस्टचा इथं जे बोन्स आहेत ना, हे सगळे बघा, रिस्ट बोन मधले हे सगळे दिसत आहे ना, हे सगळे, आणि जे बोन्स आहेत हे एकामेकावर काय होतात, इथं तुम्हाला स्ट्रक्चरली दाखवले की हा बोन ह्याच्यावर काय होतं, असा घसरतो मित्रांनो, डायरेक्ट स्लाइड करतो, म्हणून ह्याला काय म्हणतो ग्लायडिंग काय म्हटलं जातं, ग्लायडिंग जॉईंट्स किंवा सरकता सांधे असे म्हटलं जातं. कुठं आहे ते तुमचे रिस्ट मध्ये, मनगटात आणि अँकल घोट्यामध्ये. आता सर्वात महत्वाचा जो पुढचा असा आहे तो म्हणजे सॅडल जॉईंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार करून घ्या मित्रांनो, कारण याच्यावर आयोगाने अजून प्रश्न विचारलेला नाही, विचारला जाऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामुळे तर ह्युमन बिंग्स आर डिफरंट फ्रॉम ऑल अदर अॅनिमल्स. कॉन्शियसनेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांचा पंजा जर बघितला तर आपल्या अंगठ्याची जी ठेवण आहे किंवा रचना जी आहे ना, ती अदर अॅनिमल पेक्षा वेगळी आहे, म्हणून आपली जी पकड असणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण पेन धरून लिहू शकतो मित्रांनो, अंगठात नसेल तर आपण पेन धरून लिहू शकणार आहेत का, खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार आहे. परंतु अंगठ्याची जी पोझिशन आहे बघा, हे 4 बोट आपले एका पोझिशन मध्ये म्हणजे एका प्रतलामध्ये एका प्लेन मध्ये, आणि हा जो एकटा अंगठा आहे हा काय केलाय, सेपरेट केलाय. आणि विशेष म्हणजे हा अंगठा इतर सर्व बोटांपर्यंत जाऊ शकतो. खासियत आहे का नाही, हा अंगठा इतर दुसऱ्या सगळ्या बोटापर्यंत डायरेक्टली जाऊ शकतो, बाहेरून टच करू शकतो, म्हणून आपण एखादी वस्तू डायरेक्ट असं पकडू शकतो. समजतंय, दिसतंय तुम्हाला, अंगठा असला पाहिजे. आता ह्याच बोटाने पकडायचं नसतं म्हणजे असं पकडणार का, कसं लिहिणार, अवघड आहे का नाही, म्हणून आपण प्रॉपर पेन धरून आपण अंगठ्याचा वापर करून लिहू शकतो. ह्याला म्हणतात सॅडल जॉईंट. एका हाडाचा बहिर्गोल पृष्ठभाग दुसऱ्या हाडाच्या अंतर्गोल पृष्ठभागावर बसवलेला असतो. बघा, एकदम स्पेसिफिक टाईपचं स्ट्रक्चर आहे हे, एकदम म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड टाइप्स म्हणता येईल, कारण हे इव्होल्युशनचा पार्ट आहे. इव्होल्युशन, उत्क्रांतीचा एक काय म्हणतात, एक बेस्ट टाइपचा फॉर्मॅट तयार झालेला आहे. निसर्ग कधी पण बेस्ट जनरेशन तयार करतं. तुम्ही पण आयुष्यामध्ये लक्षात घ्या, कधी पण जे बेस्टच होत असतं, भविष्यामध्ये जे काही घडणार असतं ते बेस्टच असतं. तुम्हाला आज पटो नाही पटो तरी पण तुम्हाला सांगतो मी, जे काही घडतं निसर्गाचा हा नियम कायमस्वरूपी आयुष्यात लक्षात ठेवा. आज समजा तुमचा चुकून रिझल्ट वगैरे नाही आला तरी लक्षात घ्या, जे होतं ते त्या मोमेंटसाठी त्या काळासाठी बेस्टच असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर कम्प्लीट विश्वास ठेवायला चालू करा. लक्षात घ्या, मानवी अंगठ्यातील हा जो सांधा आहे, हा जो जॉईंट आहे त्याला म्हणतो आपण सॅडल जॉईंट, किंवा त्याला आपण म्हणू आपण सॅडल सांधा असा. ठीक आहे, तो एकदम इम्पॉर्टंट आहे आपला. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया आता इलिप्सॉइड जॉईंट्स. हे कुठे आहेत बघा, आपले जे फॅलेंजेस आहेत आपण डिस्कस केलंय, बोटामधील जे हाडे आहेत आता ह्यांचं पण आपल्याला मुवमेंट पाहायला मिळते. टुकटुक माकड आपण असं बघितले लहानपणी, असं कोणाला तरी आपण काय म्हणतो चिडवत असतो, बोट असं करू शकतो, का करू शकतो, जर हे स्ट्रेट बोट असतं, एकच बोन असतं याच्यामध्ये, तर तुम्ही असं करू शकले असते का, नाही. ठीक आहे, बघा विक्ट्री जिंकलो आपण. ठीक आहे, असं करू शकता का तुम्ही, कधी करू शकता, तर तुमच्यामध्ये आहे इलिप्सॉइड जॉईंट्स. काय असणार तुमच्यामध्ये, इलिप्सॉइड जॉईंट्स असतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे फॅलेंजेस मधलं. चला, आणि अजून एक महत्वाचा जॉईंट आहे तो म्हणजे पिव्होट जॉईंट. म्हणजे तुम्हाला जे अगोदर सांगितलं होतं की मनके जे आहेत ना, हे इररेग्युलर शेप्स आहेत. कसे आहेत, इररेग्युलर. आणि ह्याच्यामध्ये मानाची आपण मुवमेंट करू शकतो. पण मित्रांनो, मान मी असं फिरू शकतो, असं फिरू शकतो, असं फिरू शकतो, असं फिरू शकतो, फिरू शकतो का नाही. फिजिकल जे करताय ते सगळ्या माहित आहे, तुमचं वॉर्मअपचा पार्ट आहे तो मानाची हालचाल. ठीक आहे, पण इथं एक जॉईंट आहे जो म्हणजे आपलं जे कवटीला तो बॅलन्स करतो, तो जॉईंट आपण म्हणतो पिव्होट जॉईंट. काय म्हणतो, पिव्होट जॉईंट. इथं हाड एका अक्षामध्ये फिरतात, एक डायरेक्शन असते बघा, मान अशी फिरू शकते, अशी फिरू शकते. ठीक आहे, अप अँड डाऊन पण जाऊ शकतो, अप अँड डाऊन फिरू शकतो. हे अक्षामध्ये मुवमेंट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, अशा टाईपची. आणि अजून एक आहे रेडिएशन आलना, या ठिकाणी पण आपल्याला पिव्होट जॉईंट पाहायला मिळतं. बघा, असं जर बघितलं या ठिकाणी माझी हालचाल अशी होऊ शकते का, बघा बोन अशी फिरतायत, दिसतंय का तुम्हाला, दिसतंय का. रेडियस आणि आलना इथं जर एल्बो जॉईंट तर आहेतच मित्रांनो, हे एल्बो जॉईंटचं म्हणजे स्ट्रक्चर आहे. परंतु रेडियस आलना हे जे दोन बोन आहेत ना, ट्विस्ट होते या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, ही बोन्स एकामेकावर असे ट्विस्ट होत आहेत, पण त्यांचे जे जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पिव्होट जॉईंट पाहायला मिळतो. ठीक आहे, अशा टाईपचा हा जॉईंट आहे. रेडियस आणि आलना या ठिकाणी जे दिसतंय ना, पिव्होट जॉईंटचा पार्ट आहे. आणि इथं पण तुम्हाला पिव्होट जॉईंट पाहायला मिळतो. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण डिस्कस केल्यात गोष्टी. आता सर्वात लास्टचा टॉपिक आहे जो आपल्या हा चॅप्टर आपला एंड अप करणार आहोत आपण. त्याच्यानंतर आपण सगळं डिटेलमध्ये स्केलेटल सिस्टमचा पार्ट डिस्कस केलाय, त्याच्यातल्या मसल बघितलेल्या, सर्व बोन्स बघितले, महत्वाचे जॉईंट्स बघितले, आणि आता शेवटच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे बोन्सला रिलेटेड असलेले वेगवेगळे डिसीजेस. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर 100% तुम्हाला भरपूर कॉन्टेंट मिळाला असेल, भरपूर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या असेल, शिकायला मिळाल्या असेल. ठीक आहे,
व्हिडिओ आवडला एक लाईक पण करायचा आहे, कमेंट पण करायचं आहे. तुमच्या कमेंटमुळे काय होत असतं, व्हिडिओ थोडासा प्रमोट होतो. तुमचा एक सबस्क्रिप्शन, तुम्ही आम्हाला दिलेला सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. त्यांना काय होत असतं, आम्हाला मोटिवेशन मिळतं. तुम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला एक मोटिवेशन मिळत असतं. त्याची खूप गरज असते. सगळं तुम्हाला फ्रीमध्ये तर युट्यूबवर पाहायला मिळते. तुमचं फक्त एक लाईक करणं ते महत्त्वाचं काम असतं, तुमचं एक सबस्क्रिप्शन करणं महत्त्वाचं असतं. चलो आता बघूयात काही महत्त्वाचे जे आजार आहेत जे आपण कॉमन पाहतो पण ऐकलेलं असतं, पण नेमकं काय त्याचं रिझन आहे ते माहित नसतं, हे लक्षात घ्या. सर्वात इम्पॉर्टंट त्याला म्हणतो आपण गाऊट आर्थरायटिस. काय म्हणतो त्याला, गाऊट आर्थरायटिस. हे काय होतं, शरीरामध्ये युरिक ऍसिड. बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रोटीनचं मेटाबॉलिझम होतं, प्रोटीन्स म्हणा अमायनो ऍसिड्स म्हणा, ह्यांचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं, अमायनो ऍसिड यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, अमोनिया तयार होतो. अमोनिया तयार होतो, युरिक ऍसिड तयार होतं. म्हणजे जेवढे काही आपले जे मेटाबॉलिक घटक आहेत शरीरामध्ये, त्यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन युरिक ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे, युरिक ऍसिडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये, आणि आपली किडनी त्याला फिल्टर करून काढून टाकत असते. आणि टॉक्सिक मटेरियल युरिक ऍसिड. ठीक आहे, अमोनिया युरिक ऍसिड बॉडीमध्ये जे तयार होतात ना, ते आपली किडनी काय करत असते, फिल्टर करत असते. बघा जे तुम्ही बघितले असेल की ज्या लोकांची किडनी फेल झालेली आहे, किडनी काम करत नाही, किंवा जे ड्रिंक लोक करतात त्यांच्यामध्ये काही दिवसांनी तुम्हाला दिसतं की किडनीवर ताण येतो, मग त्याचं फिल्ट्रेशन कमी होऊन जातं. आणि त्याच्यामुळं फिल्ट्रेशन कमी झाल्यामुळं युरिक ऍसिड बॉडीमध्ये काय होतं, साचायला चालू होतं. आणि स्पेसिफिकली हे युरिक ऍसिड जे साचतं बॉडीमध्ये, ते कुठं साचतं, ते साचतं जॉईंट्स मध्ये. आणि म्हणून आपल्याला मग माहिती आहे की जॉईंट्स पेन करायला चालू करतात. तिथलं जे फ्लुइड असतं ते फ्लुइड संपून जातं, आणि मग काय होतं तर तिथं डिसीज तयार होतो, त्याला म्हणतो आपण गाऊट आर्थरायटिस. ठीक आहे, नेक्स्ट जो डिसीज आहे इम्पॉर्टंट तो आहे ऑस्टिओपोरोसिस. बघा पोरोसिस, इथं पोर शब्द दिलाय, म्हणजे पोर्स तयार होणं. काय होणार आहे, पोर्स तयार होतात. पोर्स म्हणजे काय, छोटे 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 होल्स तयार होतात. बघा कॅल्शियम आहे आपल्या बोन मध्ये, मग त्याचं जर प्रॉपर डेफिशियन्सी झाली, किंवा आपल्या बोन्स मध्ये जर काही जे मिनरल्स असतात त्यांची डेफिशियन्सी झाली, किंवा त्याच्यासोबत रिॲक्शन झाली, तर त्यातलं कॅल्शियम उडून जातं. आणि जिथून ते कॅल्शियम उडून गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये अशी छोटे छोटे पोर्स तयार होतात. समजा आपण बोन्सचं स्ट्रक्चर बघितलं, अशा टाईपचे बोन्स, त्याच्यामध्ये काय होतात, छोटे 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 असे पोर्स तयार होतात. ह्याला म्हणतो आपण ऑस्टिओपोरोसिस. पोरवरून लावलं लक्षात, हाडाच्या पोषणासाठी आवश्यक खनिज आणि क्षार कमी पडले, मेनली डेफिशियन्सीमुळे होतं. तुम्ही जर बघितलं असेल ना, जे कुपोषित मुलं वगैरे असतात, किंवा जे ज्या सोसायटीज आहेत की आफ्रिकन कंट्रीज वगैरे पाहिले असतात तुम्ही, किंवा आपल्या भागामध्ये थोडेसे ट्रायबल्स आहेत, त्यांना पूर्ण डाएट मिळत नाही, मालन्यूट्रिशन होतं, या ठिकाणी तुम्हाला हे ऑस्टिओपोरोसिस पाहायला मिळतो, डेफिशियन्सी. ठीक आहे, इथं जे रिक्वायर्ड मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात, ते जे मिळाले, आयन्स असतात, ते जर नाही मिळाले तर ऑस्टिओपोरोसिस होतो. आणि काही ड्रगचा इम्पॅक्ट पण झाल्यानंतर, काही औषधांचा इम्पॅक्ट झाल्यामुळे पण ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. नेक्स्ट आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ऍक्च्युली हे जे आहे ना, डिस्ट्रॉफी नावाचं जे प्रथिन आहे, प्रोटीन्स आहे, याच्या कमतरतेमुळे, याची निर्मिती न झाल्यामुळे, डिस्ट्रॉफी नावाचं प्रोटीन कमी झाल्यामुळे मस्क्युलर डिस्ट्रॉफी होते. मसल जे असतात ना, म्हणजे आपल्या जे हालचाल आहे, सान्यांची हालचाल स्टॉप होते, इथं हालचाल बंद होणे, हालचाल बंद होणे, हे लक्षात घ्या, बंद होणे. ओके, असं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा टाईपचे गाऊट आर्थरायटिस बघितला, ऑस्टिओपोरोसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी वगैरे बघितला, अशा टाईपचे काही डिसीज. जर आयोगानं प्रश्न विचारला की बाबा हा डिसीज नेमकं कोणत्या सिस्टीमची संबंधित आहे, त्याचं नेमकं रिझन काय हे तुम्हाला आता क्लिअर झाले. बघा अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर पूर्ण कॉन्टेंट तुम्हाला दिलेला आहे. पूर्ण चॅप्टर आपण डिस्कस केलाय 2 पार्ट मध्ये, कारण खूप लेंदी व्हिडिओ होत होता म्हणून आपण तो 2 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. ठीक आहे, तुम्हाला मस्तपैकी हेडफोन लावून तुम्ही ऐकायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट अजून एखादा टॉपिक आपण अशा पद्धतीने घेऊयात, आणि अशाच पद्धतीने आपली टीचिंग मेथड असणार आहे. अशाच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. युट्यूबला जास्तीत जास्त पद्धतीने आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. फ्री कॉन्टेंट आहे, तुम्हाला बऱ्यापैकी आवडलं तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. थांबूया तिथं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.